तेव्हाच माझ्या बहिणीची डिलिव्हरी होणार होती त्याच दिवशी. तर मी म्हटलं आईलाई मला काही जायचं नाही आहे, एक तर तसं मला चित्रपट वगैरे ह्याच्यात शिरायचंच नाही आहे. जिच्यावर मेहनत घेतली ती मुलगी आता आपलं क्षेत्र बहुतेक बदलते. एकही दैनंदिन मालिका केली नाही. मला जवळजवळ 10 ते 12 दैनंदिन मालिकांचे लीड रोल विचारले गेले. म्हणजे ओपेरा हाऊस ते जगातलं एक आश्चर्य म्हणून लोक जातात तिथे बघायला, पण तिथे आतमध्ये परफॉर्म मी करू शकली. म्हणजे ॲक्च्युली खूप लोकांना मी क्लासिकल डान्सर हे माहितीच नव्हतं आणि सोशल मीडियावर त्यांनी पाहिल्यावर मला विचारलं अरे तुम्ही फिल्म्समध्ये का नाही दिसत. इंडस्ट्रीतल्या लोकांना असं वाटलं की हिला काय डान्सच करायचा आहे. म्हणजे मला डेली सोप नव्हत्या करायच्या, पण मला फिल्म्स करायला आवडल्या असत्या, पण विचारल्याच गेल्या नाहीत कारण मी त्याच्यात दिसत नाही ना तिथे सारखी. मी नाही रमले त्या हिंदी माहोलमध्ये. 7व्या महिन्यापर्यंत डान्स करत होते, म्हणजे मी परफॉर्म पण केलं होतं. एकतर तू कमालीची फिट आहेस. तू जेव्हा आलीस तिकडनं मी म्हटलं वाव ही किती फिट आहे. काय राज आहे या फिटनेसचा जरा सांग मला. क्लासिकल डान्स कारण तेच माझं मेन प्रोफेशन आहे आणि इतके वर्ष आता जवळजवळ रोजचे 2-3 तास मी रियाज करते. त्याच्यामुळे मला वाटतं की दॅट इज दी रिझन. क्या बात आहे. पण मी तुला मगाशी आल्यावर विचारलं की जरा तुझं आडनाव माझ्यासाठी प्रोनाउन्स करणार, तर शर्वरी जेमिनिस की शर्वरी जमेनिस असे असतंच ना की बाबा नेमकं काय आडनाव असेल, तर ते काय नेमकं आडनाव आहे जरा सांग मला. मी बरोबर घेतलंय ना? जमेनिस असं आहे. आणि आम्ही खरं कऱ्हाडे ब्राह्मण, म्हणजे आता मी कोकणस्थ आहे लग्नानंतर, फाटक आहे, पण जमेनिसच लावते मी. आणि कऱ्हाडे ब्राह्मण आम्ही आहोत. आणि पूर्वीच्या काळात म्हणजे पेशव्यांच्या काळात स्पेशली जे वेगवेगळे हुद्दे दिले गेले होते, कारखानवीस, फडणवीस, तसं जमीन नवीस म्हणजे जमिनीची देखभाल करणारा, आणि त्याच्यावरनं अपभ्रंश होऊन ते जमेनिस असं झालं. आणि जेवढे जमेनिस आहेत आमचे सगळे रिलेटिव्हच आहेत, ते असं खास आडनावच आहे. क्या बात, मस्त आडनाव आहे, पण एकदम वेगळं आडनाव आहे. सो शोचंच नाव आहे कॅन्डिड प्लीज. तर ताई मला सांग की आयुष्य किती कॅन्डिड आहे तुझं? खरं सांगायचं तर कॅन्डिडच आयुष्य आहे, म्हणून काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या की जिथे मला वाटतं की मला श्वास घ्यायला जमत नाही, कारण मला खोटं करता येत नाही काही. तर जितकं नैसर्गिक राहता येईल तेवढं मी आनंदी असते, तेवढी मी अशी काय म्हणू आपण माझी मी असते, त्यामुळे कॅन्डिडच आयुष्य आहे. वाव. पण 1999 मध्ये तो एक चित्रपट आला बिनधास्त, आणि तुम्ही सगळ्या बिनधास्त मुली घराघरामध्ये पोहोचल्यात. प्रत्येक शाळेमध्ये हा चित्रपट दाखवला गेला. आय रिमेंबर मी माझ्या शाळेमार्फत गेले होते हा चित्रपट बघायला त्यावेळी. सो मला सांग आत्ता मी जवळजवळ 25 वर्ष झाली तो चित्रपट रिलीज होऊन, तरी सुद्धा अजून त्या चित्रपटाच्या आठवणी किती ताज्या आहेत हृदयामध्ये? अरे खूपच. म्हणजे एक तर तो चित्रपट मी केला त्याच्यामागे पण खूप मोठा किस्सा आहे. किस्सा असा आहे की मी त्यावेळेला डान्समध्येच पूर्णपणे रमलेली होते. माझ्या गुरूंसमोर माझं रुटीन जर तू ऐकलंस तर सकाळी 9 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते 8 असा त्यांच्यासमोर माझा नृत्याचा रियाज चालू होता. आणि मी डान्समध्येच युनिव्हर्सिटीतनं MA करत होते. MAचं माझं लास्ट इयर होतं ते, ज्या वेळेला बिंदासच्या बाबतीत हे झालं. आणि काय होतं की लास्ट इयर झालं होतं, नाही फर्स्ट इयर का लास्ट इयर झालं, फर्स्ट इयर होतं बहुतेक. आणि लास्ट इयरला आम्हाला एक कोरिओग्राफी करायची असते. तसं नाट्य हा विषय जे लोक घेतात त्यांना नाटक बसवायचं असतं, डायरेक्ट करायचं असतं. तर नीरजा पटवर्धन जी आहे तिने रंग पांचालिक पुशी रेग्यांचं ते नाटक निवडलं होतं, आणि त्याच्यात मध्यवर्ती भूमिका उत्तराही होती. आणि तिला त्याच्यासाठी क्लासिकल डान्सर हवी होती, कारण त्याच्यात एक मोनोलॉग आहे ज्याच्यात ती म्हणता म्हणता तो नृत्य करायला लागते. आणि म्हणून तिने मला विचारलं की तू माझ्या नाटकात काम करशील का, आणि नृत्य करायला मिळणार म्हणून मी म्हटलं हो अगदीच करणार मी. आणि मी केलं. आणि 3 परीक्षक होते, त्यातले एक चंद्रकांत कुलकर्णी होते. त्यांनी तिथे माझा अभिनय बघितला. आणि मी खरं तर उत्तरेची भूमिका केली होती आणि बिंदासची पूर्णपणे वेगळीच भूमिका होती. पण तरी सुद्धा त्यांनी ज्या वेळेला बिंदासचा विचार केला आणि पुण्यामध्ये ऑडिशन्स ठेवल्या त्यावेळेला मला फोन केला आणि ये सांगितलं. तेव्हाच माझ्या बहिणीची डिलिव्हरी होणार होती त्याच दिवशी. तर मी म्हटलं आईलाई मला काही जायचं नाही आहे, एक तर तसं मला चित्रपट वगैरे ह्याच्यात शिरायचंच नाही आहे आणि माझा डान्स छान चालला आहे, तर मला नाही वाटत मी त्यांना नाही म्हणून टाकते. तर आई मला म्हणाली, तेव्हा मोबाईल्स नव्हते, तर कारण ही साधारण 98च्या एंडची गोष्ट होती. 99 मध्ये शूट झाला आणि 2000 मध्ये रिलीज झाला.
तर आई म्हणाली की असं छान नाही दिसत शर्वरी, तू जाऊन सांग त्यांना की मला का नाही आहे इंटरेस्ट, की मी डान्समध्ये करते. असं डायरेक्ट फोनवर वगैरे सांगणं रूढ वाटतं जरा. म्हटलं ठीक आहे, मग मी जाऊन सांगून येते. मग मी गेले तिकडे. तर ऑडिशनच्या वेळेला त्यांनी मला सांगितलं चंदूनी की चंदू सर म्हणाले की तुला काही मी डायलॉग म्हणायला थोडी सांगतोय, मला फक्त तुझं नाव घे आणि एखाद्या गाण्यावर डान्स कर आणि बस जा. तर आणि स्टोरी ऐकल्यावर ठरव मग तुला करायचं आहे की नाही वगैरे असं. तर मी म्हटलं की ठीक आहे. पण मग मी गेले होते ती अशी ट्राउझर्स आणि टी शर्टमध्ये. तर मी म्हटलं पण डान्स करायचा असेल तर मी माझे डान्सचे हे अटायरमध्ये म्हणजे नाही आहे किंवा सलवार कुर्त्यात नाही आहे आणि मी पढंत करत स्वतःच डान्स. तर म्हणाले एक मिनटं, तुला क्लासिकल डान्स करून नाही चालणार आहे, ते कॅरेक्टर वेगळं आहे जरा, तर तू कुठल्या तरी फिल्म सॉन्गवर डान्स कर. तर मी म्हटलं पण असं मीच गात करायचं का काय, कसं करायचं. तर मग त्यांच्या गाडीमध्ये त्यावेळेला दिलसेची हे होती सीडी आणि मग ते म्हणाले की मी त्यातलं कुठलं चालेल का तुला, दिलसे आमच्याकडे तेव्हा सीडी लागायची ना, हे नव्हतं. तर मी म्हटलं दिलसेतलं. मग विचार केला, म्हटलं आता छैया पर्यायच नव्हता आणि मी काही त्याच्यावर बसवलं नव्हतं काही नाही. मी ऑन द स्पॉट मला जे वाटलं ते नाचले छैयावर. माझं नाव सांगितलं आणि मी आले निघून. त्याच्यानंतर त्यांनी माझे जे काही फोटो वगैरे काढले होते तर त्यांनी आधीच मला तेव्हा सांगितलं नव्हतं की गौतमीचं पण फोटोशूट करून झालंय. सो त्यांनी मे बी दोघींचं बघितलं एक समोरासमोर ठेवून किंवा त्यांना केमिस्ट्री कशी वाटते किंवा काय असं. आणि त्यांनी म्हणाले मुंबईला दोघींचं फोटोशूट करायला येशील तू आणि मग तेव्हाच मी तुला स्टोरी पण सांगतो आणि मग तू ठरव. मग आमच्या दोघींचं फोटोशूट झालं. मग स्टोरी सांगितली गेली मला आणि ज्या क्षणाला मी स्टोरी ऐकली त्या क्षणाला माझ्या लक्षात आलं एकतर मेल कॅरेक्टर नाही त्याच्यामध्ये एक पण, जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या मुली. म्हणजे असा रोल तुम्हाला हा लाईफ टाईम रोल आहे की तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा हिरोईन असेल तर तिला एवढं फुटेज मिळत नाही. राईट फ्रॉम द फर्स्ट फ्रेम टू लास्ट फ्रेम आय वॉज देअर आणि मला माहिती होतं की असा रोल परत नाही मिळत आयुष्यात. तर मी म्हटलं त्यांना, पण मी तरी म्हटलं की मी लगेच हो म्हणू शकत नाही, मी एकदा जाऊन माझ्या गुरूंची बोलते आणि त्या काय सांगतायत त्याच्यावर तुम्हाला सांगते. आणि मग मी गेले रोहिणीताईंकडे, क्लासवर नाही गेले, घरी गेले त्यांच्या. आणि त्यांना असं मला अजून आठवते त्या बसल्या होत्या, मी खाली पायापाशी बसून त्यांना स्टोरी सांगितली सगळी आणि विचारलं करू का रोहिणीताई. तर कर म्हणाल्या मला. पण ते कर म्हणताना ना मी त्यांच्या डोळ्यामध्ये भीती पाहिली होती की म्हणजे ज्या मुलीवर 10 वर्ष मेहनत घेतली आहे, तर 10हून जास्त म्हणजे, तर अभिनय क्षेत्र असं आहे की ते तुम्हाला एका रात्रीत प्रसिद्ध करतं आणि असं आहे की त्याचं अट्रॅक्शन वाढतं ना एकानंतर एक. हो ते पण आहे, पण ते तुम्हाला एवढं ग्लॅमर आणि तिकडे मानधन वगैरे पण जास्त आहे. तर जिच्यावर मेहनत घेतली ती मुलगी आता आपलं क्षेत्र बहुतेक बदलते. हा अशी भीती मी त्यांच्या डोळ्यात पाहिली. त्या काहीच म्हणाल्या नाहीत आणि मी तेव्हाच त्यांना सांगितलं की रोहिणीताई, कथक नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे. मी काहीही झालं तरी अभिनयाच्या क्षेत्रात वाहवत जाणार नाही. मी माझ्या मनाला जेवढ्या भावतील तेवढ्याच भूमिका करीन आणि काही झालं तरी नृत्याशी तडजोड करणार नाही. आणि मला आजही आनंद आहे की मी तो शब्द पाळलाय. आजपर्यंत मी एकही दैनंदिन मालिका केली नाही. मला जवळजवळ 10 ते 12 दैनंदिन मालिकांचे लीड रोल विचारले गेले, पण मी एकालाही हो म्हटलं नाही. कारण दैनंदिन मालिका तुमचा खूप वेळ घेतात. बरोबर, दिवसाला 13-14 तास. हा म्हणजे सकाळी 9 ते रात्री 9 जर 7:30-8 पर्यंत आणि ती 4-5 वर्ष चालते. आणि तुम्ही लीड रोल करत असाल तर तुम्हाला महिन्यातले 22 ते 24 दिवस द्यायला लागतात. आणि नृत्याचा जर तुम्ही म्हणजे क्लासिकल कुठल्याही शास्त्रीय कलेचा तुम्ही रियाज केला नाहीत तर तुम्ही संपता. त्यामुळे मला हे दिसत होतं की 4-5 वर्ष मी जर डेली सोपला माझ्या दिले तर मी रोज घरात दिसीन, TV लावला की 7 वाजता वगैरे संध्याकाळी. प्रसिद्धी खूप वाढेल, मला मानधन खूप चांगलं मिळेल, त्याच्यावरती अनेक सुपाऱ्या मिळतील. पण मला रात्रीची झोप लागेल का असं मी स्वतःला विचारलं आणि माझ्या मनाने मला सांगितलं की नृत्यापासून मी जर 4 ते 5 वर्ष लांब गेले तर मला नाही लागणार रात्रीची झोप. आणि मला ते महत्त्वाचं होतं. मी नृत्यात इतकी रमते माझ्या की मी ठरवलं की नाही करायच्या मला या मग दैनंदिन मालिका. आणि नाही कठीण नव्हतं का? कारण आहे ना, जसं तू म्हणालीस की आपल्याला एका रात्रीत प्रसिद्धी मिळते, या क्षेत्रामध्ये उत्तम पैसे सुद्धा मिळतात आणि सगळं छान असतं, म्हणजे या दुनियेचं आकर्षण असतं. अशा वेळी आपण आपल्याकडे येणाऱ्या कामाला स्वतःहून नाही सांगतोय कारण आपल्याला मन सांगतंय. सो एका व्यक्तीसाठी किंवा तुझ्यासाठी ती गोष्ट अशी खूप सोपी होती का तुला कठीण वाटलं ते काही की आपण कसं नाही म्हणूयात किंवा हे पण चाच पडून बघूयात? सोपी होती असं मी नाही म्हणणार, कारण शेवटी ते एक टेम्पटेशन असतंच, तुम्हाला दिसतच असतं, तो ग्लॅमर येते. आणि अवंतिका मालिका पहिल्यांदा विचारली गेली होती, मेन लीड विचारला गेला होता, मग मृणालताईला विचारलं, त्यांनी मग सगळं कास्टच बदलले नंतर. पण संजय सुरकरांनी मला लीड अवंतिकेचा विचारला होता पहिला आणि ती मालिका नंतर खूप हिट गेली. तरी मला असं
मी रिग्रेट नाही केलं माझ्या निर्णयावरती. कारण ना काय आहे की तुम्ही जर कशात तरी खूप रमत असाल आणि खूप मनापासून तुम्हाला एखाद्या गोष्टीचं समाधान मिळत असेल तर अशा गोष्टी येऊन गेल्या किंवा तुम्ही त्या गोष्टीपासून लांब राहिलात ना तरी तुम्हाला काहीतरी मोठं मिस करतो असं नाही वाटत. आणि ते मला सापडलं हे मला आनंद आहे. खूप लोकांना आपल्याला आयुष्यात काय करायचं हेच सापडलेलं नसतं आणि त्यांचं चाचपडण्यातच पूर्ण आयुष्य जातं. आणि म्हणजे खरंच देवाची कृपा म्हणेन मी की अशा गुरु मला मिळाल्या की ज्यांनी माझ्यामध्ये एवढं प्रेम नृत्याविषयीचं रुजवलं की 4 पैसे कमी मिळाले तरी मी आज एकदम खुश आहे. म्हणजे तू जे खरंच मला आल्याला विचारलंस ना फिटनेसचा, तर ते फक्त रियाज नाही आहे, कारण बॉडीला आता रियाजाची सवय झालेली आहे. पण ज्या गोष्टीत मी सगळ्यात जास्त रमते तेच माझं प्रोफेशन बनू शकलं. आणि त्यामुळे आतनं तुम्ही जेव्हा शांत असता, सुखी असता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने तंदुरुस्त असता, कारण तुम्ही मनाने सुखी असता. तर मला वाटतं की ते माझं ह्याचं कारण असू शकतं मुख्य, की मला जे मनाने सांगितलं तेच मी ऐकलं. आणि कधी कधी असं मधनंच वाटून पण जाऊ शकतं की अरे करायला पाहिजे होतं का किंवा काय असं. पण ती अशी अगदी छोटीशी माझी किती माहितीये का अक्षरशः 5 मिनिटाची येणारी फेज असते जेव्हा मी कधी इन्स्टावरती वगैरे कोणाला असं बघते आणि तेव्हा असं वाटतं तेव्हा. पण मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा घुंगरू बांधले आणि सुरू झालं माझं ताल वाद्य की मी सगळं विसरून जाते. मी जेव्हा तुझ्याबद्दल वाचत होते ना तेव्हा मी बघितलं की बोटावर मोजण्या इतके तू प्रोजेक्ट केलेत. त्याच्या मागे काय कारण असेल खरं तर हे मला आत्ता तुझ्याशी मी बोलले तेव्हा उलगडले. कारण अगदीच तू ठराविकच प्रोजेक्ट केलेला आहे. काही साईड की बॉईज नंतर ताई तू का काही केलं नाहीस है ना, काय हेच कारण होतं त्याच्यासाठी? हां, म्हणजे मी म्हटलं तसं की मला मनाला जे भावले तेवढेच मी केले. त्याच्यामुळे मग मी बिनधास्त केल्यानंतर एक मी भटकंती नावाची मालिका केली आणि दॅट वॉज अ ट्रॅव्हल शो. आणि त्याचा मला फार आनंद होता, कारण एकतर ती अशी डेली सोप सारखी नव्हती, ती दर रविवारीच टेलिकास्ट व्हायची. त्यामुळे मला महिन्यात ना अख्खं फक्त 4 ते 5 दिवस द्यायला लागायचं या मालिकेला आणि बाकी पूर्ण वेळ मी 25 दिवस माझ्या नृत्याला देऊ शकत होते. तर आणि एकतर मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं, निसर्गात राहायला खूप आवडतं. आणि संतोष कोल्हे जे दिग्दर्शक होते या मालिकेचे, त्यांनी जेव्हा मला असं विचारलं, कारण त्यांनी कशा विचारलं ते पण सांगते की त्यांना फिटनेस असणारीच मुलगी हवी होती, कारण महाराष्ट्र दाखवायला सोपं नाहीये. महाराष्ट्र दाखवायचं तर तुम्हाला गड चढायला लागतात. म्हणजे इंटरनॅशनल टुरिझम असतं ते सगळ्यात सोपं. जेव्हा लोक बाहेरचं दाखवतात तेव्हा ते फ्लाईटनी जातात आणि सिंगापूर आणि इथे तुम्हाला नेतात. पण महाराष्ट्र दाखवताना तुम्हाला जर हे करायचं असेल, पेठचा किल्ला दाखवायचा असेल तर तुम्हाला तो चढायलाच लागतो. राजगड, रायगड तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्हाला जाता जाता पूर्ण मध्ये येणाऱ्या गोष्टी करत करत दाखवायलाच लागतो. हरिश्चंद्रगड केलाय मी तर काय. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी त्यांचं घर जिकडे होतं ते पुण्याचे होते आणि मी एरोबिक इन्स्ट्रक्टर होते 12 वर्ष. सो त्यांनी तिथे मला बघितलं होतं, तर त्यांनी असं बहुतेक गेस केलं की ही ऍक्टिंग पण करते आणि एरोबिक इन्स्ट्रक्टर पण, ह्याचा अर्थ हिचा फिटनेस कदाचित चांगला असेल तर हिला विचारून बघूया की तू ट्रॅव्हल शोचं अँकरिंग करणार का. पण मला फार फार मज्जा आली तो ट्रॅव्हल शो करताना. कारण सांगते की तोपर्यंत मला महाराष्ट्रात चांगली ठिकाणं किंवा ज्याला आपण हिल स्टेशन जसं म्हणतो तर ती लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान एवढीच माहिती होती. पण त्या पलीकडे आपला महाराष्ट्र एवढा सुंदर आहे. खाद्यसंस्कृती बघ त्याची, किंवा तिथे म्हणजे आपल्याकडे खरं बघायला गेलं तर जंगल आहे, समुद्रही आहे, नंतर संग्रहालय आहेत भरपूर. हो, म्हणजे गड किल्ले तर आहेतच आहेत, ते मी पहिलेच त्याचा उल्लेख केला. तर म्हणजे राजस्थानकडे फक्त वाळवंट आहे आणि त्यांचे पॅलेसेस आहेत, तरी त्या जोरावर त्यांचं टुरिझम एवढं चालतं. आणि महाराष्ट्रात किती गोष्टी आहेत. प्रेक्षकांना म्हणजे जेव्हा एखादा कलाकार या सिनेसृष्टीपासून दूर असतो किंवा तो त्याचं आयुष्य जगत असतो ना, तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की ती सध्या काय करते. सो शर्वरी ताई सध्या काय करते? मी माझी स्वतःची कथकची पुण्यामध्ये अकॅडमी आहे. तर त्याच्या अंडर अनेक मुली माझ्याकडे नृत्याचं शिक्षण घेत आहेत. त्याच्यातल्या काही सिरियसली BA आणि MA सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे ललित कला केंद्र पुणे विद्यापीठातनं आणि भारती विद्यापीठातनं, जिथे आता ऑथेंटिक डान्सचे कोर्सेस आहेत हे, तर तिथनं BA करतायत, MA करतायत माझ्या अंडर. आणि तर त्यांच्याबरोबर माझं स्वतःचं एक परफॉर्मिंग युनिट पण आहे आणि अनेक परफॉर्मन्सेस चालू असतात, फक्त देशात नाही तर देशाच्या बाहेरही चालू असतात. मला नेहमी हेच वाटतं की लोकांना काय होतं की एखादी फिल्म केली किंवा एखादी ॲड जरी केली तरी लगेच लोकांना कळतं, कारण त्याला खूप जास्त एक्सपोजर प्रसिद्धी आहे, एक्सपोजर आहे.
पण नृत्यासाठी लोक जेव्हा म्हणजे कोणार्कचं सूर्यमंदिर बघायला लोक तिकीट काढून आणि हे करून जातात, आणि जेव्हा सूर्यमंदिर माझं बॅकड्रॉप असतं त्याचा फरक असतो ना. म्हणजे मी माझ्या नृत्याने मला पूर्ण देशामध्ये तर सगळीकडे नेलंच आहे. म्हणजे फेस्टिवल्समध्ये हम्पी फेस्टिवल असेल, खजुराहो फेस्टिवल असेल, कोणार्क फेस्टिवल असेल, एलोरा फेस्टिवल आपल्या इथलंच असेल, तर ह्या सगळ्या प्रेस्टिजियस फेस्टिवल्समध्ये बॅकड्रॉपला ते मंदिर होतं आणि मी त्याच्यासमोर नाचले. सो तसं तर मी पूर्ण भारतभर हिंडलेलीच आहे. पण भारताच्या बाहेरसुद्धा अनेक ठिकाणी, म्हणजे रादर भारताच्या बाहेरच भारताची संस्कृती आणि या ज्या कला आहेत यांना खूप खूप लोक मानतात आणि त्यामुळे सारखं बाहेर बोलवलं जातं. तर ऑस्ट्रेलियाला 3दा गेली असेल, जपान, स्वित्झर्लंड असेल, अमेरिका असेल, दुबई असेल, USA असेल, आफ्रिका असेल, जर्मनी असेल, पॅरिस असेल, इकडे सगळीकडे परफॉर्मन्स करून आली मी. आणि हे फक्त नृत्यासाठी, स्वतःच्या पैशांनी नाही. आणि ऑस्ट्रेलियातल्या ओपेरा हाऊसमध्ये कथक परफॉर्म करणारी मी तिसरी भारतीय आहे. कथक म्हणजे नृत्य काही परफॉर्म करणारी रादर, कारण पहिले AR रहमान, मग आशाताई आणि त्याच्यानंतर मी आहे. हे मला तिकडे गेल्यानंतर म्हणजे कळलं. पण तिसरी भारतीय ओपेरा हाऊसला परफॉर्म आतमध्ये. म्हणजे ओपेरा हाऊस ते जगातलं एक आश्चर्य म्हणून लोक जातात तिथे बघायला, पण तिथे आतमध्ये परफॉर्म मी करू शकली. वा, म्हणजे इंडस्ट्रीचा भाग आहेस तू अजून. नाहीये असं नाहीये ना? आहेस ना मराठी इंडस्ट्रीचा. म्हणजे हा म्हणून तर असं इंटरव्हल्समध्ये का होईना पण अशा फिल्म्स करत गेलेच ना. हा, म्हणजे जसं बिंदास झाली, त्याच्यानंतर सावरखेडे गाव असेल, कायद्याचं बोला असेल, देऊळ बंद मध्ये केला आणि त्याच्यात निगेटिव्ह रोल केला. आणि मग बॉईज 1, बॉईज 2 आणि बॉईज 3 मध्ये पण छोटा रोल होता. सो असं मधनं चालूच आहे. तुला बदल जाणवतं काही पण तेव्हा जेव्हा तू सुरुवात केलीस काम करायला 1999 ते आत्ता 2025, तू दुरून का होईना बघतीयस इंडस्ट्री, मध्ये मध्ये येऊन जातेस, तुला इंडस्ट्रीमध्ये काही बदल जाणवतोय? चित्रपटांच्या रूपांमध्ये म्हणा, किंवा काम मिळवण्याच्या टेक्निक्समध्ये म्हणा, किंवा अपिअरन्सच्या बाबतीमध्ये म्हणा, तुला काही बदल जाणवतो इतक्या वर्षात? खूपच मोठा बदल आहे हा. म्हणजे खरं सांगते की बिंदासच्या प्रीमियरला जाताना काय घालायचं असं कधी असं म्हणजे काही त्याच्यासाठी खास डिझाईन केलं गेलं पाहिजे, रेड कार्पेट लुक असं कधी काही तेव्हा मलाही वाटलं नाही, कोणत्याच माझ्या बरोबर असणाऱ्या मुलींना वाटलं नाही त्यावेळेला. आम्ही अशा जशा शूटमध्ये होतो तशाच त्या प्रीमियरला गेलो होतो. आता म्हणजे तुमच्यासाठी खास वेगळा विचार करायला लागतो. तुमचा कॉस्ट्युम डिझायनर असतो, परत एकदा रिपीट नाही तुम्ही करत घातलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला स्पॉन्सर केले जातात कॉस्ट्युम्स, तुम्हाला फक्त त्यांना टॅग करायचं असतं. हे म्हणजे खूपच आता मोठ्या प्रमाणावर असं वेगळ्याच पद्धतीने जे चालू झालंय ते चांगलं आहे का वाईट हे वेगळा विचार, वेगळं म्हणणं माझं. पण असं कधीच नव्हतं. ते एकदम साधं सिंपल कौटुंबिक कार्य असल्यासारखंच त्याच्याकडे बघितलं जात होतं त्यावेळेला. कथानकांमध्ये खूप फरक पडत गेला, कारण माझ्या वेळेला बिंदासनीच खऱ्या अर्थाने क्रांती कथानकात केली होती. तोपर्यंत अलकाताईंचे जसे काय म्हणून संसारिक किंवा अशा पद्धतीचं माहेरची साडीसारखे हे होते चित्रपट, किंवा मग अस्सल करमणूक प्रधान चित्रपट होते लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचे. तर त्या सगळ्या पठडीमध्ये असं रहस्य कथा आणि असं येणं, तर सस्पेन्स असणारी किंवा काय, हेच तेव्हा असा टर्निंग पॉईंट होता तो. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने श्वास असेल किंवा काय मग सुरू झाली जी घोडदौड. तर आता खरंच कथानक, सशक्त कथानक आणि कथानकच हिरो ह्याला प्राधान्य बऱ्यापैकी मराठीमध्ये दिलं जातं, जी खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. तर कथानकांच्या बाबतीत हा बदल झालाच. हिरोच्या इमेजच्या बाबतीत पण मराठी चित्रपटांमध्ये नक्की बदल झाला. म्हणजे पूर्वी काय म्हणू आपण की हिरो असा जो ह्याच्यामध्ये बघितला जातो हिंदी फिल्म्समध्ये, आणि त्याच्यामध्ये फिजिक आणि त्याचं दिसणं आणि त्याच्या ह्याला, तसं पूर्वी नव्हतं ना मराठीत. त्यामुळे आपल्या घरातले वाटायचे. ज्यावेळेला आपण अशीही बनवाबनवी बघतो, सगळी कॅरेक्टर्स आपल्याला आपल्या घरातलीच वाटतात. अशी कोणीतरी लार्जर दॅन लाईफ किंवा अरे असं मला बनायला आवडेल असं फॅन्टसीतला माणूस नसतो तुमच्यासमोर. आता कसं झालंय, जसं हिंदीत पूर्वीपासून ते तसंच ॲक्शन हिरो जरी असेल किंवा काहीतरी, तो तसं सांभाळला गेला होता की तुम्हाला जे इथे मिळत नाही, इथे दिसत नाही तुमच्या आसपासच्या जगामध्ये, जीवनामध्ये, ते आम्ही तुम्हाला ह्याच्यावर दाखवतो. सो ती कॉन्सेप्ट आता बऱ्यापैकी मराठीत पण यायला लागली आहे हिरोईनच्या बाबतीत किंवा हिरोईन्सचे लुक्स असतील. म्हणजे म्हणजे मी त्यांना असं अभिनेता अभिनेत्री असं आत्ता म्हणत नाही आहे, कारण तो एक वेगळा हे आहे,
क्रायटेरिया की ज्याच्याकडे त्या ह्यांनीच बघितलं जातं की अरे हिला स्वप्नात बघायला मला आवडेल किंवा म्हणजे अशी स्वप्नातच मला दिसू शकते मुलगी किंवा काय अशा पद्धतीने जे ट्रीट केलं जातं. सो अशा गोष्टी पण इथे आता मराठीत ज्या पूर्वी बिलकुलच नव्हत्या आणि ग्रामीण चित्रपटांचं किंवा त्या कथानकांवरती खूप जास्त भर होता पूर्वी. पण या बिंदास या चित्रपटाबद्दल आपण आता बोललो, तुम्ही सगळे ना रॉ होते. निर्मितीताईंबरोबर तू काम केलं, रीमाताईंबरोबर काम केलं, खूप मोठी नावं या चित्रपटाशी जोडली गेलीत, राईट? जर मी तुला आज विचारलं की तेव्हाची तुझी काम करायची शैली आणि त्या अभिनेत्रींबरोबरचा अनुभव आणि आत्ताची तू, किती डिफरन्स आहे, किती सिमिलॅरिटी आहे? खूप आहे, खूपच फरक आहे. मॅच्युरिटीमध्ये अर्थात फरक पडतो आणि तेव्हा तर काहीच कल्पना नव्हती, या माध्यमाशीच काही फार जोडलेली नव्हते त्याच्यामुळे पण तरीसुद्धा मला असं वाटतं की जे काय बिंदासमध्ये मी केलं परफॉर्म त्याचं सगळं मी श्रेय चंदू सरांना देते. कारण एकतर त्यांनी हे फार सांभाळलं की एक तर नाटक ह्या बॅकग्राऊंडमधनं ते आले होते, त्यांचाही पहिला चित्रपट असा पहिलाच होता, त्यामुळे रिहर्सल्सवरतीच आम्ही खूप भर दिला होता. तर त्या रिहर्सल्समधनं आणि डबिंगच्या वेळेलासुद्धा दोघीही आम्ही नॉर्मली गौतमी आणि माझा पिच जेव्हा एक्सायटेड असतो किंवा बोलतो तेव्हा हाय पिचमध्येच बोलायची पद्धत आहे, सवय होती दोघींनाही खूप. आता मी तो टोन डाऊन आपोआप होत गेला आहे इतक्या वर्षांमध्ये, पण नाहीतर हे काय वाटतंय तुला असं आत्ता पण मला ऐकते ना मी. आत्ता बिंदास रिलीज झालाय जस्ट पुन्हा, तर त्याचे हे रील्स टाकले जात आहेत, तर तेव्हा मी बघते, मी म्हटलं एवढ्या तारसप्तकात आपण डायलॉग डिलिव्हरी केली आहे, किती लाऊड केलंय सगळं आपण, असं मला ते दिसतंय करताना सुद्धा त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी. पण तरीसुद्धा माझा टोन जेवढा होता त्याच्याहीपेक्षा खाली चंदू सरांनी आणला आणि ते त्या वयाची एक हे होती, एक्साइटमेंट दिसते त्या ह्याच्यामध्ये, म्हणून ते चालून गेलं आणि त्या ह्याच्यात छान दिसलं, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सूट झालं. आणि तेव्हा वेगळंच कथानक आल्यामुळे सुद्धा आमच्या अभिनयापेक्षा सुद्धा त्या कथानकाने जिंकलं सगळ्या लोकांना, असं पण झालं. म्हणून पण रीमाताईंबरोबर काम करताना मला आठवते डबिंगच्या वेळेला मुद्दामून चंदू सरांनी आमची पहिली वेळ असल्यामुळे आम्हाला सांगितलं होतं की रोज दिवसाला थोडं थोडं करायचं, म्हणजे आवाज पण थकत नाही आणि तुमच्याबरोबर बाकीच्यांना पण आपण बोलवत राहू. तसं रीमाताई माझ्या वेळेला आल्या होत्या आणि त्यांनी ज्या प्रकारे डबिंग केलं आणि इतक्या फास्ट केलं, मी बघतच राहिले. मी म्हटलं की स्वतः त्यांना त्यांचा स्पीड कसा आहे, म्हणजे डायलॉग डिलिव्हरीचा हे इतकं पक्क माहिती आहे ना की त्यांनी हां चल सुरू कर असं म्हणून सुरू केलं आणि असं खटाखट एका दिवसात संपून गेल्या त्या. आणि मी बघत राहिले, म्हटलं काय कमाल आहे. आणि म्हणजे ऑब्व्हियसली त्यांनी पण थिएटर केलेलं आहे. थिएटर ज्या लोकांनी केलेलं आहे ना त्या लोकांच्यातला हा वेगळा फरक दिसतोच. आणि तुला असं वाटतं का आता की आपण पण जरा थिएटर करायला हवं होतं? मी हौशी थिएटरमध्ये थोडंसं केलेलं होतं. हां, म्हणजे किरण यज्ञोपवीतची मी एक निखिल रत्नपारखी बरोबर केली होती प्रायोगिक एकांकिका. इथे थिएटर तसं पुण्यामध्ये खूप जास्त चालतं आणि प्रायोगिक खूप चालतं, एक्सपेरिमेंटल सुद्धा. एक्सपेरिमेंटल अशासाठी म्हणते की त्याचे असे दर शनिवार रविवार प्रयोग होत नसल्यामुळे मला ते करता आलं माझं डान्स सांभाळून, आणि म्हणून मी केलं. सो त्यामुळे तसा थोडासा मला थिएटरचा अंदाज होता. पण हो नक्कीच मला असं वाटतं की एखादा असं सणसणीत हे असणारं करायला हवं. तू वेळोवेळी तुझ्या डान्सचा उल्लेख करतेस. खरं तर मी तुझं इंस्टाग्राम बघितलं ना, खूप रील्स आहेत तुझ्या रियाजच्या, तुझ्या डान्सच्या. तुझा पार्टनर सुद्धा तुझ्याबरोबर मी एक बघितलंय की कुठेही गेला तरी रियाज पहिले महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यांचे ते तबल्याचे बोल आणि तुझा रियाज, ही कमाल केमिस्ट्री आहे. ते बघूनच खूप छान वाटतं. सो मला सांग, एकतर लहानपणापासून डान्स कसा आयुष्यात आला आणि ना त्याला खतपाणी घालावं लागतं, अशीच कुठली गोष्ट मोठी नाही होत. सो आत्तापर्यंत तुझी मेहनत आणि तुला सगळ्यांचा सपोर्ट कसा? माझ्या आईला खूप नृत्य आवडत होतं, पण माझ्या आजोबांनी म्हणजे तिच्या वडिलांनी तिला शाळेमध्ये ती असताना परवानगी नाही दिली करायला. कारण तेव्हा ॲक्च्युली डान्सकडे बघण्याची लोकांची जी दृष्टी होती ना ती खूप रिजिड होती, असं संकुचित होती. आणि त्याच्यामुळे म्हणजे चांगल्या घरातल्या मुली नृत्य करत नाहीत अशी एकदम हे होती. आणि त्याच्यामुळे आईला करायला मिळालं नाही. आणि माझ्यामध्ये तिला, म्हणजे आम्ही दोघी बहिणी आहोत, मला मोठी बहीण आहे, तिच्यात असं काही तिला जाणवलं नसेल. पण मी लहान असताना अशी 2-3 वर्षाची असताना कुठलंही गाणं लागलं की तासन तास गोल फिरत बसायचे, काहीतरी ॲक्शन सारखी फिजिकल मुवमेंट असायची माझी. त्याच्यावरनं तिला वाटलं की हिला कदाचित डान्सला घातलं तर हिला
पुढे काही करू शकेल ही किंवा आवडेल पुढेपर्यंत, म्हणजे करिअर वगैरेचा तिने कधी विचार केलाच नव्हता, पण तिला घालूया हिच्यात ते दिसतंय आपल्याला असं म्हणून ती मला ते, मी वयाची 7 वर्षाची असताना ती मला रोहिणीताईंच्या नृत्य भारती कथक डान्स अकादमीमध्ये घेऊन गेली, गुरुपंडिता रोहिणी भाटे. आणि त्यांच्याविषयी खूप लोकांना माहीत नाही म्हणून मला ह्या प्लॅटफॉर्मवर आवर्जून सांगावंसं वाटतंय की 1947मध्ये जेव्हा महाराष्ट्राला एक तर स्वतःचा असा क्लासिकल डान्सचं कुठलंही हे नाही, म्हणजे लावणी आपली आहे पण ती लोककला आहे, पण स्वतःची अशी शैली नाही आहे महाराष्ट्राला. कथक हे उत्तर हिंदुस्थानी नृत्य आहे आणि भरतनाट्यम हे साऊथचं आहे. पण तसं असताना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली नृत्यसंस्था माझ्या गुरूंनी 1947मध्ये सुरू केली आणि तेव्हा हे खूप धाडसाचं पाऊल होतं, कारण तेव्हा तर म्हणजे पुण्यामध्ये पेठांमध्ये आणि याच्यामध्ये असं कोणतरी करते म्हटल्यावर आणि चांगल्या घरातली मुलगी करते असं म्हटल्यावरती त्यांच्यावर खूप टीका झाली. पण त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. एकतर त्यांच्या बहिणी सगळ्या डॉक्टर किंवा प्राध्यापक आणि एकतर इथल्या SNDTच्या हेच होत्या, मुख्याध्यापिका होत्या, तर सगळ्या म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये सुद्धा टॉपमोस्ट ह्याच्यामध्ये गेलेल्या, हायर ह्याच्यावरती पोझिशनवरती. आणि ह्यांनी कला निवडली, त्याने मी म्हणतात की नृत्याने मला निवडलं, मी नृत्याला नाही निवडलं, पण तरीसुद्धा त्यांनी तेव्हा ते धाडसाचं पाऊल उचललं. आणि आज जर बघितलं तर जवळजवळ पुण्यातल्या प्रत्येक गल्लीत क्लासिकल डान्सचे क्लासेस आहेत. पण ते त्यांच्यामुळे आम्हाला एवढं आमचा मार्ग सुकर झाला. तर त्यांच्या क्लासमध्ये आईने मला दाखल केलं. सुरुवातीचं शिक्षण माझं त्यांच्या सिनियर स्टुडंट्सकडे झालं आणि मला आठवतं की मी ज्या वेळेला 3ऱ्या परीक्षेला बसणार होते तेव्हा माझा क्लास झाला की त्या पुढच्या सिनियर्स मुलींना शिकवायला यायला लागल्या आणि तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना बघितलं. आणि एक असं तुमचं काय म्हणू आपण अभ्यास असेल त्याच्यानी जी एक तुमचं तप आहे, ती साधना आहे, तर त्यांनी जो तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक असा वेगळंच तेज आलेलं असतं. तसं मला एवढी लहान असताना सुद्धा त्यांना नुसतं मी असं येताना बघितलं, त्यांचा वावर, त्यांचं सगळ्यांशी बोलणं बसणं, मला एवढं तेव्हाच फॅसिनेशन झालं त्या गोष्टीचं की मी असं, मला रिक्षावाले काका घ्यायला यायचे तर मी असं विचार करायचे की आज थोडे उशिरा येऊ देत, ते मला त्यांना अजून जास्त बघायचं असं सुरू झालं. आणि जेव्हा मी त्यांच्या अंडर शिकायला लागले तोपर्यंत तर प्रश्नच नव्हता, इतकं माझी गोडी वाढली होती नृत्याविषयीची. म्हणून मी म्हटलं ना की तेवढी गोडी माझ्या, किंवा ते किती डीप आहे आणि तुम्ही किती त्याच्यात करू शकताय ह्याची दृष्टी मला त्यांच्याकडनं मिळाली. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं की मी काही डिसिजन्सना माझ्या रिग्रेट नाही केलं की मी ह्याच्यात शिरायला पाहिजे होते का किंवा काय, असं मला नाही वाटलं करावंसं, कारण मला ह्याच्यातच एवढी मजा येते आणि अजूनही येते आणि अजूनही मी कुठेही स्टॅग्नंट नाही झालेले, मला अजून शोधायचंच आहे त्याच्यात आणि मला रोज शोधताना मजा येते, रोज नवीन सापडते. इतकं म्हणजे अशा कलाच आहेत, आपल्या शास्त्रीय कलाच तशा आहेत. आणि नशिबाने माझ्या आयुष्यात ही शास्त्रीय कला आली, ही फार फार मोठी गोष्ट आहे, कारण प्रत्येकाला त्याची गोडी चाकता येते असं नाही आणि ती कळायला फार वेळ जातो. तर मला ती गोडी चाकता आली. त्यांच्या वर्ष झाली असतील तुला नृत्य कलेमध्ये? जवळ तरी सुद्धा 42, 40 ते 42. काय सांगतेस, 40-42 वर्ष? हो. आणि कॉन्स्टंट सपोर्ट ना सगळ्यांचा, घरच्यांचा, कारण आईचीच इच्छा होती त्यामुळे एकतर गेले. पण वडिल माझे इंजिनियर आणि किर्लोस्करला मोठ्या पोस्टला होते. त्यांनी कधीच माझी ताई पण कला शाखेतनं, तिचं ड्रॉइंग पेंटिंग फार छान होतं, तिने त्याच्यातनं MA केलं. तर त्यांनी कधीच असं आम्हाला दोघींना आमच्यावर लादला नाही त्यांचे निर्णय वडिलांनी की तुम्ही डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे. मी अकॅडमिक्समध्ये खूप चांगली होते, नाही तर कधी कधी पूर्वीच्या काही तर असा समज होता की अकॅडमिक्समध्ये तुम्ही जरा असे असलात, कच्चे असलात तर तुम्ही आर्ट निवडला. सो तसं बिलकुल नव्हतं. पण तरी सुद्धा माझ्या बाबांनी आम्हाला एवढं सांगितलं होतं, तुम्हाला जे मनात आहे तेच परस्यू करा, तेच तुम्ही निवडा, पण जे काय कराल त्याच्यात मिडिओकर राहू नका, एक तर 100% स्वतःचं झोकून द्या आणि काहीतरी स्वतःचा एक मार्क दिसला पाहिजे त्या करण्यामध्ये तुमच्या, एवढं सांगितलं होतं. पण हे करा, हे करू नका असं कधीच सांगितलं नाही. वाव, पण इतका पॉझिटिव्ह अप्रोच आहे तुझा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा, पण सगळंच पॉझिटिव्ह असतं. हे पॉझिटिव्ह अप्रोचवर एक खूप महत्त्वाचं सांगते की मी माझ्या गुरूंना इतकं पाहिलंय लहानपणापासून आणि ना त्यांनी पण कधी त्यांच्या गोष्टी तशा लादल्या नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे की एखादा वयाने मोठं माणूस त्यांच्याशी बोलायला आलं ना की त्या लगेच उठून त्यांच्याशी बोलायच्या, म्हणजे त्या बसल्यात आणि ते उभे आहेत असं आमचं पाहिलंच नाही कधी आम्ही. किंवा वेळेच्या बाबतीत
सॉरी आज मी इंटरव्ह्यूला उशीर आले, पण मला आज पहिले रिहर्सल Totally होती understand. म्हणून जमलं काही नाही. पण problem नाही तर वेळेच्या बाबतीत सुद्धा मला आठवते की आमचा 9ला क्लास सुरू व्हायचा आणि एके दिवशी मी अशी 9:20 वगैरे गेले, तर त्या माझ्याशी काहीच बोलल्या नाहीत. मितभाषी होत्या त्या, कधीच त्यांचा आवाज पण वाढला नाही, ओरडल्या वगैरे तर मला आठवतच नाही कधी, काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी ना एक रिदम मशीन आमचं मेट्रोनम म्हणून पूर्वी असायचं ते चालू केलं आणि तेव्हा ना आमच्यात खूप जनरेशन गॅप आहे. म्हणजे रोहिणीताईंकडे मी शिकायला लागले तेव्हा त्या तसा 60च्या आसपास होत्या, म्हणजे आजीच्या वयाचं आणि असं आमचं ऑलमोस्ट गॅप होती. पण ती गॅप कधीच जाणवली नाही, कारण त्या कायम अपडेटेड होत्या. त्यांना रोज कुठे काय चाललंय, त्यांना थिएटरमध्ये इंटरेस्ट होता, नाटक बघायच्या आमच्याबरोबर जाऊन, चित्रपटात काय चाललंय माहिती होतं, सिरियल्स माहिती होत्या, खूपच फुल ऑफ लाईफ होत्या त्या. तर ना त्या मी उशिरा पोचले त्या दिवशी ना, तर त्या बोलल्या नाहीत माझ्याशी आणि त्यांनी ते रिदम मशीन चालू केलं आणि फुटवर्क सुरू केलं स्वतः. 20 मिनटं झालं फुटवर्क थांबल्या आणि मग म्हणाल्या की चला आता हे करूया. नाही काय झालं, तुझं 20 मिनटं फुटवर्क बुडलं ना आजचं, तर मी भरून काढलं म्हणाल्या. मी म्हटलं 60व्या वर्षी आपण उशीर आलो म्हणून आपल्या गुरु 20 मिनटं पाय चालवतायत, नादी पाय फुटवर्क करतायत, पुढच्या दिवशी तू डेअरिंगच करणार नाही उशिरा यायचं, अजिबातच नाही. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण हे डिसिप्लिन आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे आणि तो मी त्यांच्याकडनं शिकले. आणि मी जसं म्हटलं की सौंदर्य शोधायला शिकले, ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत ते तुमच्यात झिरपत जातं. त्यामुळे आम्हाला म्हणायचं की नृत्य ही कला अशी आहे की बाकीच्या सगळ्या कला त्याच्यामध्ये आहेत, कधी त्या ठोस दिसतात, कधी ॲबस्ट्रॅक्ट लेवलवरती असतात, पण सगळ्या आहेत. म्हणजे चित्र, शिल्प, नाट्य तर आहेच आहे, संगीत त्याचा अविभाज्य घटक आहे आणि साहित्य, लिटरेचर पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचन भरपूर केलं पाहिजे, तुम्ही चित्रकलेचे एक्झिबिशन्स बघायला पाहिजेत, इम्प्रेशन्स तुमच्यावरती पडत असतात आणि ते तुमच्या नृत्यातनं रिफ्लेक्ट होत असतात. मला नेहमी असं वाटतं, माझी कंप्लेंट असते की नाटकवाली लोक कधीही डान्स बघायला येत नाही, पण डान्सवाली लोक कायम नाटक बघायला जातात. तर आम्ही सगळ्याच कला बघायला जातो, पण हे त्याच्याशी जोडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, छोट्या छोट्या गोष्टीत तुम्हाला जेव्हा सौंदर्य तुम्ही शोधता, तेव्हा तुमच्या गॅलरीतल्या कुंडीत जेव्हा फूल येतं आणि आणि तुमचा दिवस सुंदर जातो, कारण तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं काहीतरी एक आज दिवस सुंदर करायला किंवा आनंदी करायला काहीतरी शोधायला लागत नाही. या छोट्या गोष्टीत आनंद सापडतो. आज नेहमीच्या घरातनं रस्त्यावरनं बाहेर पडताना माझं आकाशाकडे लक्ष जातच जातं, कारण माझ्यासाठी स्पेस महत्त्वाची आहे डान्समुळे, कुठलीही स्पेस. त्या साधं स्पेसच्या बाबतीत इतकं गोड बोलायच्या की त्या कमलाने इथे एक बाग आहे पुण्यामध्ये, तर रोज सकाळी त्यांच्या घराच्या जवळची बाग आहे, तिथे त्या चालत जायच्या आणि अशी ना लोक कशीही चालताना दिसली ना की त्या आम्हाला क्लासमध्ये येऊन सांगायच्या की कसे लाथाडत जातात ते अवकाशाला. अवकाश हे तुमच्या भोवती असतं, तुम्ही जेवढं त्याला गोंजाराल, तुम्ही जेवढी तुमची पॉझिटिव्हिटी त्याला द्याल, तेवढं ते तुम्हाला पॉझिटिव्ह करतं. सो हा विचार आहे की तुम्ही ज्या स्पेसमध्ये बसलाय ती स्पेसला काहीतरी एक एनर्जी आहे, तुम्ही पण टाकत असाल, ती पण तुम्हाला देत असते ती एनर्जी काहीतरी, तर तुम्ही पण त्याला रिस्पेक्ट ठेवलं पाहिजे त्या गोष्टीकडे. तर हे इतकं गोड शिकलं, म्हणून मी म्हटलं आकाशात लक्ष जातच जातं आणि जर सुंदर छटा वेगळी कुठली तरी असं माझा दिवस छान जातो, मला त्याच्यासाठी वेगळं काहीतरी शोधायला लागत नाही दिवस चांगला घालवायला. सो आय एम रिअली ब्लेस्ड इन दॅट सेन्स की ती दृष्टी मिळाली मला. खरंय. पण पर्सनल म्हणजे तुझं खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा एक रिदम आला नृत्यामुळे? अगदीच, नक्कीच नक्कीच. नाही म्हणजे रिदम तर बदलतो ना माणसाचा. हो खरंच, म्हणजे सगळीकडे सगळ्याच गोष्टीत बघण्याचा अप्रोच आणि मल्टीटास्किंग किती चांगलं जमतं. कारण डान्स करत असताना असं होतं की तुम्ही स्टेजवर जेव्हा परफॉर्म करत असता तेव्हा तुम्हाला इकडे राईट साईडला बसलेले तबलावादक, हार्मोनियम आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यांच्याकडे कान देऊन ऐकायचंच असतं. तुम्हाला ऑफबीट जायचं नसतं किंवा बेताल व्हायचं नसतं, त्यामुळे तो ताल काय चाललाय, बरं म्युझिकली गातानाचा बरोबर गातो ना, तो पुढचा नाही ना चुकून लाईन घ्यायला गेला किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायलाच लागतं. त्याच वेळेला तुम्हाला ऑडियन्सला तुम्ही जे काय करताय ते समजतंय ना, त्यांच्यापर्यंत पोचतंय ना, कारण नृत्य ही कशी तसं बघायला गेलं तर एक सांकेतिक भाषा आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे ते पटकन समजायला, शास्त्रीय नृत्याविषयी बोलते, बॉलिवूड वगैरेच्या नाही, पण शास्त्रीय नृत्य समजायला थोडंसं जड जातं. ते तुम्ही लोकांना गाईड केलं की ते छान पोचतं. ते तुम्ही कसं नेताय त्याच्यावर असतं. कनेक्ट खूप महत्त्वाचं आहे. सो हा कनेक्ट तुटत नाही आहे ना, ह्याच्याकडे तुम्ही नाचत असतानाच लक्ष द्यायचं, तेव्हाच तुम्ही कॉस्ट्यूम घातलेला असतो जो त्यामुळे मोठा 16 कळ्यांचा घागरा वगैरे असतो, त्याच्यात चक्कर घ्यायची असते, 1000 सेफ्टी पिन्स लावलेले असतात, कुठे काही सुटत नाही ना, ह्याच्याकडे लक्ष असतं. हे एकाच वेळेला तुम्ही एवढ्या गोष्टी सांभाळत असता की ह्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी डान्सची रिहर्सलही मी सांभाळू शकते, मी माझ्या मुलालाही तेवढाच वेळ छान देऊ शकते
आणि त्याच्यामध्ये येऊन जर मला कुठल्या गोष्टीचं पटकन अँकरिंग करायचं असेल, कुठे एखादी शॉर्ट फिल्म करायची असेल, कुठल्या एखादी फिल्म करायची असेल, तरीसुद्धा मी ते सगळ्या गोष्टींचं टाईम मॅनेजमेंट आयोजन फार चांगलं करतेस. अगदी सोशल मीडियाचं जग आहे आता. खरं तर जेव्हा तुझी सुरुवात झाली तेव्हा सोशल मीडियाचा ही नव्हता, काहीच नव्हतं. आणि आत्ता ना प्रत्येक जण ट्राय करतंय त्याच्याशी जुळवून घेणं, पण दर दिवसाला ती गणित बदलत जातात, राईट? पण तुला सोपं होतं सोशल मीडियाशी जमवून घेणं, का जमवून घेतेस तू आता? खरं सांगायचं ना तर मी त्याचा उपयोग फक्त आणि फक्त माझ्या नृत्याच्या प्रमोशनसाठी आणि याच्यासाठीच करते. मी फार गुंतत नाही. मी करोनाच्या काळामध्ये काही रील्स रेग्युलरली करत होते, कारण त्यावेळेला प्लॅटफॉर्म्सच नव्हते, ऑडिटोरियम्सच ओपन नव्हते, आम्हाला परफॉर्मन्सेसच नव्हते, त्यामुळे आमची कला लोकांपर्यंत पोहोचवायचं दुसरं माध्यमच नव्हतं. पण वेळेस सगळ्या गोष्टी पण त्या तुम्हाला सोशल मीडियावर टाकून, म्हणजे जे मी परफॉर्म करते ज्याच्यासाठी लोक कधी कधी तिकीट काढून येतात बघायला, ते सगळे तोडे तुकडे किंवा माझं रेपतवार मला सोशल मीडियावर नाही टाकावं असं वाटतं. कारण तो जर तसा एवढ्या इझिली जर लोकांना अवेलेबल झाला तर त्यांना म्हणजे मी डान्सर्सविषयी पण म्हणते की ज्या नवीन येणाऱ्या डान्सर्स आहेत त्या जर कुतूहलाने की ही काय करते डान्समध्ये म्हणून बघायला गेल्या आणि त्यांना सगळंच दिसलं माझं, तर मग त्यांना मी समजलेच की म्हणजे हिचा डान्स म्हणजे हे 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 या गोष्टी असतात. असं होऊन नाही ना चालत तुम्हाला. तर तुम्ही इतकं पण एक्सपोज स्वतःला करून उपयोग नसतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे त्याच्या बाबतीत मी एकदम कीन असते की मला काय टाकायचं आहे रील्सच्या बाबतीत आणि कसं प्रमोशन करायचं आहे. माझ्या मुलींना जेव्हा खूप इच्छा असते स्टुडंट्सना की ताई आम्ही रील्स टाकू का वगैरे, तर माझं कधीच बंधन नसतं. खूप गुरूंचं असतं की नाही टाकायची वगैरे असं त्या म्हणतात की तुमचं तेवढं शिक्षण होईस तोपर्यंत कदाचित असेल की तेवढं त्यांना वाटत नसेल की त्या तेवढ्या त्यांच्यात ती तेवढी मॅच्युरिटी आली आहे किंवा तो डान्स शैली त्यांच्यात तेवढी चांगली मुरली आहे म्हणून पण म्हणत असतील की आत्ता एवढी घाई करू नको रील्स टाकायची. मी मुलींना म्हणते एकदम सोपं आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका, पण काय आहे ना की लोकांनी बघायचं की नाही हे त्यांच्यावरती आहे, बरोबर? सो तुम्ही एका सेकंदात असे उडवले जाऊ शकता आणि त्यांनी एक सेकंद असं न उडवता तुमच्याकडे पूर्णपणे 15 सेकंद बघितले गेले पाहिजेत की नाही. तर असं तुमचं जर होणार असेल तर तुमच्या हातात आहे तुमचं फ्युचर. सो तसं होणार असेल तरच टाका, नाही तर टाकूच नका. तुम्ही जस्ट वन ऑफ दी होऊन जाणार असाल त्याच्यामध्ये की टॅक टॅक टॅक, तर तुमच्या टाकण्याला काही अर्थच नाहीये त्या ह्याला, राईट? पण तू जेव्हापासून आली सोशल मीडियावर तुला तुझे प्रेक्षक कोणता प्रश्न सतत विचारत होते? म्हणजे ॲक्च्युली खूप लोकांना मी क्लासिकल डान्सर हे माहितीच नव्हतं आणि सोशल मीडियावर त्यांनी पाहिल्यावर मला विचारलं अरे तुम्ही फिल्म्समध्ये का नाही दिसत. पण त्यांना त्याच्यामागे एवढं माझं डान्समधलं करिअर किती कशा प्रकारे चालू आहे किंवा काय ह्याचा काहीच अंदाज नसल्यामुळे तुम्ही आजकाल काही करत नाही का असाच प्रश्न डायरेक्ट विचारला जातो. म्हणजे खरं तर असं कुठेही बाहेर भेटल्यावरती पण ही तू शर्वरी ना, मग आजकाल दिसत नाहीस कुठे, असंच म्हणतात सगळेजण. सो आय एम ओके विथ दॅट. ते मी एक्सेप्ट केलेलं आहे की असं मी जर हे प्रोफेशन निवडलं की ज्याचा एवढा मोठा एक्सपोजर ज्याला नाही आहे किंवा लाईमलाईटमध्ये नाही येणार आहे, ते आय एम हॅपी विथ इट आणि आय एम ओके विथ इट. सो तुला 1% पण एक डबल थॉट आला नाही की आपण ऍक्टिंगला आपलंसं करूया? 1%ही तुला कधी नव्हतं वाटलं आधी की पॅरलल करूया, ऍक्टिंगही करूया आणि आपण आपलं नृत्यही चालू ठेवूया? आय टोटली अग्री की एक कुठेतरी सॅक्रिफाईस होतं. पॅरलल करणं जरा अवघड असतं कारण क्लासिकल निवडल्यामुळे. कारण क्लासिकल डान्सची ना खरंच ती एक साधना, मी म्हटलं तसं ते शास्त्र आहे, ते शिकून ते काय आहे ना, तो खूप मोठा स्पॅन आहे. लोकांना तेही माहीत नसतं की तुम्ही जेव्हा डान्स शिकायला लागता तेव्हा पहिली 3 वर्ष तुम्हाला नुसतं आधी ते जे काय शिकवलं ते बरोबर येण्यातच जातात. 5-1 वर्षानंतर तुमच्यात ती शैली दिसायला लागते की अरे ही ह्या गुरूंची आहे ना बहुतेक, किंवा कथक बरं दिसायला लागलं. आता करण्या तुमची बॉडी ही तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे. सो आता हिचे चक्कर क्रिस्प होतात, तिच्या पायांमध्ये गोडवा आलाय, मेलडी ताथी थेतात एकदम छान वाजतात पाय, ठप थप थप नाही वाजत. तो आवाज निर्माण करायला सुद्धा तुम्हाला खूप कष्ट घ्यायला लागतात, खूप वेळा फुटवर्क दिवसभरात करायला लागतं आणि मग एक्झॅक्ट तुम्हाला कळतं की कसा पाय माझा मारला की तो सुंदर लागणार आहे माईकवरती, कसा गोड ऐकणार आहे, का धाड येणार आहे, का कसा येणार आहे. मग त्याच्यात परत मॉड्युलेशन मी कसं करणार आहे की मला हे सॉफ्ट द्यायचं आहे, एकच बाहेर काढायचं आणि तो थाडकन वाजवायचा आहे. सो ते मी कसं म्युझिकॅलिटी मी कशी आणीन माझ्या पायांमध्ये. तर हे n नंबर ऑफ त्याच्यामध्ये आस्पेक्ट्स आहेत कथकमध्ये की ज्याच्यात तुम्हाला मास्टरी करायला इट टेक्स
म्हणजे 10 वर्ष तरी, खूप वर्ष 10 वर्ष मी सांगते तुला, तेवढं हे पण आहे. आणि तेवढा पेशन्स सगळ्यांच्यात असतोही असं नाही आजच्या पिढीमध्ये किंवा काय असं, पण माझ्यात तो होता. एवढे वर्ष मी करते आता, मी म्हटलं तसं. आणि मग 10 वर्षांनी गुरूंनी शिकवल्यानंतर तुम्ही काय आहात, तुमचं रिफ्लेक्शन त्याच्यात दिसायला लागतं. सो ऑलटुगेदर हे 12-1 वर्ष तर सगळी प्रोसेस चालते की 12 वर्षांनी तुमचा डान्स म्हणजे तुम्ही पण त्याच्यात दिसायला लागता, फक्त गुरूंनी शिकवल्याचा रेप्लिका नाही. जो तुमचं इम्प्रेशन, तुमचे विचार, तुमचे थॉट्स त्याच्यातनं दिसायला लागतात आणि मग तो खऱ्या अर्थाने फ्लरिश होतो. त्यामुळे पॅरलल तर शक्यच नाही, त्यामुळे पॅरलल शक्य नाही हे करणं. नाही शक्य नाही. प्रत्येक फील्ड किंवा प्रत्येक प्रोफेशनना आपापले चॅलेंज घेऊन येतं आणि स्ट्रगल अजिबातच कुठेच चुकत नाही, राईट. मला तुझ्या डान्सिंग आणि ऍक्टिंग बद्दलही सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीसाठी, मे बी ते मेंटल प्रिपरेशनसाठी सुद्धा असू शकतं, कुठे तुझा स्ट्रगल जास्त झाला तुझं नाव मोठं करताना? स्ट्रगल अजूनही चालूच आहे. कारण काय होतं ना की डान्सच्या बाबतीत मी मगाशी म्हटलं तसं ना, आपल्याकडे महाराष्ट्रात क्लासिकल म्युझिक म्हणजे कानसेन खूप आहेत. म्युझिकचं कल्चर आहे आपल्याकडे. लोकांना समजो मग म्हणजे बडाख्याल गायला जात असेल किंवा काहीतरी सुद्धा आमच्याकडे इथे ह्याला सवाईला म्हणजे मोठा महोत्सव असतो सवाई गंधर्व, तिथे 5-5 हजार 10-10 हजार लोक प्रत्येक म्युझिकल जे काय महोत्सव असतात त्याला सगळे उपस्थित असतात. आणि एवढ्या संख्येने लोक येतात, क्रेजच आहे लोकांना, कारण तेवढे संस्कार म्युझिकने केलेले आहेत, कानसेन झालेले आहेत. पण डान्सच्या बाबतीत अजूनही लोकांचं मत असं आहे की ते आम्हाला समजत नाही, बाउन्सर जातं. हां, म्हणजे मासेसपर्यंत. ऑब्व्हियसली क्लासिकल आर्ट म्हटलं तर इट्स मेंट फॉर क्लासिक म्हणजे क्लासिसिझम त्याच्यामध्ये आहे. हां, तर क्लासेससाठी ते आहे, नॉट फॉर मासेस असं जरी आपण म्हटलं. आणि तरी आमचा एक आत्म ओढा असा असतो की बिंग अ डान्सर की जास्तीत जास्त लोकांना मला जे यातनं आनंद मिळतोय किंवा मला जो ह्याचे गोडवा कळलाय तो अजून पण खूप लोकांना कळावा. त्यामुळे हे वाढावं, त्याची हे संख्या लोकांची, रसिक वाढावा आमचा. त्याच्या दृष्टीने जो स्ट्रगल आहे तो खूप मोठा आहे आमच्यासाठी. आणि तो तसं बघायला गेलं तर काय म्हणू की जेवढी आमची मेहनत आहे ना 3-3 तासाची, मी सगळ्या क्लासिकल डान्सर्सच्या वतीने बोलते, मनापासून बोलते की आम्ही रोज खरंच 3 तास 4 तास प्रत्येक मुलगी रियाज करत असते. म्हणजे प्रत्येक म्हणजे मेजॉरिटीनी करते, कारण डिसिप्लिन आपोआप अंगात क्लासिकलमुळे आलेलंच असतं आणि तो रियाजाशिवाय आपण नाही राहू शकत हे माहिती असतं. तर त्या मनाने आम्हाला रिटर्न्स नाही आहेत काही म्हटलं तरी. म्हणजे आज आम्ही प्रत्येक क्लासिकल डान्सरनी अगदी स्वतःच्या हिमतीवरती शो लावायचा ठरवला ना तर तिचा ॲन्युअल शो असेल, तिचे स्टुडंट्स पण असतील तर त्यांचे पेरेंट्स वगैरे असे सगळे येतात. पण मासेस साठी जर वाट बघितली तर ऑडिटोरियम भरेलच, याची शाश्वती नसते. पण महोत्सवात जेव्हा होतात, जेव्हा आमच्याबरोबर गाणारे पण असतात, त्याच्यात एक डान्स होतो किंवा काय असं, तेव्हा भरपूर ऑडियन्स येतं. आणि तेव्हा मग जेव्हा रंगमंच मिळतो तेव्हा मला असं वाटतं की इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी की जेवढे आले तेवढ्यांना एवढा आवडला पाहिजे डान्स की परत माझं कुठेही ठेवलं तर त्यांना वाटलंच पाहिजे की अरे नाही, मला बघायला यायलाच पाहिजे. आणि माझं सगळं जे काय प्रिज्युडाईज नाही म्हणणार, पण जे काय मी मनामध्ये त्याविषयीचं डान्सविषयीचा एक ब्लॉक ठेवला होता, मेंटल ब्लॉक, तो माझा कम्प्लिटली गेला आहे. आणि आय थरली एन्जॉयड इट बिकॉज इट हॅज सम प्युरिटी इन इट. आणि एक स्ट्रगल असा पण मला मध्ये फेस करायला लागला, आता मी त्याच्याकडे तटस्थपणे बघते म्हणून, पण इंडस्ट्रीतल्या लोकांना असं वाटलं की हिला काय डान्सच करायचा आहे. म्हणजे मला डेली सोप नव्हत्या करायच्या, पण मला फिल्म्स करायला आवडल्या असत्या, पण विचारल्याच गेल्या नाहीत कारण मी त्याच्यात दिसत नाही ना तिथे सारखी. त्यामुळे त्या लोकांनी असा विचार केला की अरे नाही, हिला डान्स करायचा आहे, मग हिला ॲक्टिंगला काही विचारण्यात पॉईंट नाही असं. आणि डान्सर लोकांनी माझ्याकडे तेवढं सिरियसली बघितलं नाही की ही काय ॲक्टिंग करते, त्यामुळे हिचं सगळं करणं, ह्याच्यावरचं अभिनय जो असेल कथकमधला तो असा जो टिपिकल सोकॉल लागतो शैलीतला किंवा पठडीतला तसा नसेल, तो फिल्मीच अभिनय घडेल असा विचार करून म्हणजे मी रियाजसुद्धा करत असेन की नाही असं क्लासिकलवाल्यांना शंका आली. सो असं ना घर का ना घाट का अशी मधली स्थिती बरेचदा माझी येऊन गेली. पण कसं खोडून काढतेस तू? मला असं वाटतं की माझी कलाच मला बळ देते हे खोडून काढायला. आणि कसं आहे ना, तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला कोणीतरी अरे बिंदास फेम शर्वरी जमेनीसचं कथक ठेवूया म्हणून बोलवेल, पण त्याच्यावर तुम्हाला 5 प्रोग्राम्स नाही मिळत. तुम्ही त्या प्रोग्राममध्ये कसे नाचताय
आणि त्याच्यावर तुम्हाला ऑर्गॅनिकली, मला तरी तसंच आत्तापर्यंत ऑर्गॅनिकली मिळत गेलेलं जास्त सुख देतं असं वाटतं ना, की तुम्ही 1000 फोन करून लोकांना सांगून की माझा ठेवता का कार्यक्रम, मी फार चांगली नसते, मी तुम्हाला माझं हे रील पाठवते, ते माझं शो रील पाठवते किंवा फोटोग्राफ्स पाठवते, इथे मी केलं आहे तिथे केलं आहे असं सांगून मिळवून मागे लागून रोज तुम्ही फॉलोअप ठेवायचा त्याचा, ते सारखं हे करायचं, ह्यामध्ये मी कधीच पडले नाही, रमले नाही आणि कधीच पडले नाही. मला असं वाटतं ऑर्गॅनिकली एक प्रोग्राम तुमचा इतका तुम्ही चांगला खणखणीत नाणं वाजवा की आपोआप त्याच्यात बघायला आलेल्यातलं एकाला तरी वाटतं की अरे नाही, माझ्याकडे ह्या वेळेला हा प्रोग्राम होणार आहे, त्यावेळेला मी हिलाच बोलवेन. आणि होतं तसं, आणि तुम्हाला मिळत जातात तसं जर तुम्ही खरंच ऑनेस्टली त्याच्याकडे बघितलं त्या ह्यानी तर. कारण असे ऑर्गॅनिकली मिळालेलेच खऱ्या अर्थाने तुमची ग्रोथ करणारे असतात, सस्टेनेबल पण असतात. एक्झॅक्टली. येस, पण तू सावरखेडे गाव सारखा सुद्धा चित्रपट केलास, बिंदास तर आहेस ऑब्व्हियसली. लाईक तू आता म्हणालीस की विचारलंच नाही कोणी चित्रपटांसाठी. अनेकदा ना कलाकार सुद्धा स्वतःहून विचारतात की काही असेल तर सांगा. तुला नाही असं कधी वाटलं की आपण फोन करून समोरच्याला विचारावं की तू मालिका नाही करणार पण तू चित्रपट तर करू शकतेस, सो तू नाही विचारलं कधी? नाही विचारलं मी. म्हणजे तसं नाही झालं. मी नाटकाच्या बाबतीत बोलून ठेवलं होतं, म्हणजे मी चंदू सरांना पण सांगितलं होतं की मला करायला आवडेल. इथे पुण्यामधल्या 1-2 जणांना मी म्हटलं होतं, मोहित टाकरकरला पण मी म्हटलं होतं, पण ठीक आहे, म्हणजे त्यांचे वेगळे दायरे असतात किंवा एखाद्या नाटकासाठी तुम्ही कदाचित त्यांना जे एक्सपेक्टेड असेल त्यामध्ये बसणार आहे, तो यू डोंट फिट, म्हणजे युअर कॅरेक्टर, युअर लुक्स, युअर पर्सनॅलिटी मे बी नॉट सुटेबल फॉर दॅट पर्टिक्युलर रोल, असं पण असेल म्हणून पण विचारलं गेलं नसेल असं मी काही म्हणत नाही. पण नाटकाच्या बाबतीत मी असं, मला जे लोक फार छान वाटतात की ज्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे, म्हणजे आता संगीत देवबाब हे बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे ह्याच्या डान्सरमध्ये असं काही आलं तर काय मजा येईल. अजून तसं नाही झालेलं. माझा ही एक मोठी खंत आहे, तू स्ट्रगल विचारलंस तर माझी तर ही मोठी खंत आहे की मी जे काय मोजके चित्रपट केले असेल पण तरी 10-12 चित्रपट केलेत मी आत्तापर्यंत, आणि त्यातल्या एकाही चित्रपटात मला डान्सच करायला मिळाला नाही. एकाही नाही. तर फार वाईट वाटलं मला, फार वाईट वाटलं त्याचं. मला. आणि खूप इच्छा होती की म्हणजे वैदा रेहमानचा गाईड होता तसा एखादा, किंवा म्हणजे डान्स बेस्ट पिक्चर व्हावा अशी फार इच्छा होती माझी, पण ते तसं घडलं नाही. त्याचं नक्कीच वाईट घडूही शकतं इथून पुढे, यू नेव्हर नो. हो, यू नेव्हर नो. येस, आणि आय एम पॉझिटिव्ह, सो घडूही शकतो. पण कधी डल मुवमेंट्स असतात तुझ्या आयुष्यात? असतात ना, बरेचदा हाऊ यू डील? खरं परत तेच सांगते असं वाटेल, पण खरंच मला डान्सच माझा बाहेर काढतो त्यातनं. म्हणजे डल मुवमेंट्स मनासारख्या कधी कधी गोष्टी होत नाहीत, खूप मेहनत घेतलेली असते. कधी कधी असं होतं की तुम्हाला माहिती असतं की तुमची मेहनत खूप जास्त आहे आणि तुम्ही तुमचा डान्स तुम्ही खूप डान्ससाठी दिलायत आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात, आणि असं दिसतं की ज्यांनी खरं काहीच दिलं नाही आहे त्यांना खूप मिळतंय आत्ता, खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते परफॉर्म करतायत, असं सगळं. हो, असं दिसत असतं आणि माहिती असतं आपल्याला की यांची कपॅसिटी किती आहे, किंवा यांना आज 9.5 मात्रा मोजायला सांगितलं तरी येतील का, असं मला माहिती असतं की किती काम केलेलं आहे त्या व्यक्तीने किंवा काय, पण त्यालाच काय मिळतंय किंवा काय. ठीक आहे, तो त्याचं नशीब घेऊन आलेला आहे त्यामुळे त्याला मिळतंय, आणि माझ्या वाट्याला जेवढं आहे तेवढंच मला मिळणार आहे हेही मला मान्य आहे. पण तो आतनं खूप त्रास असतो, आणि तो कधी कधी मग मला दिवसभर असा त्रास देतो मनातला. ते असं वाटत राहतं की अरे यार, आपण एवढे कष्ट घेतले त्याच्यावरती, त्या मनाने नाही रे मिळते काही, असं वाटत राहतं. पण मी म्हटलं तसं की परत मग त्या डिप्रेशनमध्ये असताना किंवा डान्समध्ये पण कधी कधी होतं की खूप चांगलं काम केलं असं वाटत असतं आणि खूप वर्ष करत आलेलो असतो, तरी एखादी गोष्ट पटकन तालातली नाही समजत आणि ती वेळ घेते खूप मला समजायला. आणि तेव्हा मला असं वाटतं की अरे मग 40 वर्ष मी काय अजूनही मला एवढाच वेळ लागतो हे समजायला. पण ती एक फेज असते, त्याच्यानंतर ते असं खटकन काहीतरी एक प्रकाश पडून जातो की ते आपोआप समजतं, आणि ते फार छान समजतं. मग ते म्हणजे कायमचं समजतं ते तुम्हाला, असं होऊन जातं. कामाबद्दल आपण इतकं छान बोलतोय, पण मी जसं ज्या रील्सचा मगाशी उल्लेख केला, तुझा नवरा आणि तुमच्या दोघांच्या रील्स मस्त असतात. खरं तर मी अनेकांना असं बोलताना ऐकलंय की लग्नानंतर आयुष्य बदलतं. तुला मुलगा सुद्धा आहे, सो मला सांग नेमकं आयुष्य कधी बदललं? लग्नानंतर नाही बदललं, कारण फॉर्च्युनेटली माझा नवरासुद्धा ह्याच क्षेत्रातला असल्यामुळे आणि शास्त्रीय संगीताशीच जोडलेला असल्यामुळे
मी रियाज केला नाही तर तो मला विचारायचा म्हणजे की 2 पदार्थ कमी बनवलेस आपल्यासाठी तरी चालेल पण रियाज कर. तर असं फारच नाहीतर समजावायला लागतं की रियाज किती महत्वाचा आहे जर दुसऱ्या क्षेत्रातलं कोणी असेल तर. तसं मला कधीच लागलं नाही. त्यामुळे आमचं एकदम लग्नानंतर असं माझं नेहमीचं रुटीन जसं होतं तसं चालू होतं. ऑफकोर्स मुलानंतर बदललंच ते. पण खूप अवघड परिस्थिती माझ्यावरती एकदा अशी आली की मला 2011मध्ये 2013साठी ऑस्ट्रेलियाची टूर आली ज्याच्यामध्ये मी म्हटलं की ओपेरा हाऊसला परफॉर्मन्स होता. असे 3 ठिकाणी होता तिथे ऑस्ट्रेलियात परफॉर्मन्स माझा, मेलबर्नला, कॅनबेराला आणि सिडनीला. तर 2013 मेसाठी ती 2011मध्येच विचारली गेली मला टूर आणि मी हो म्हटलं आणि मग मी कन्फ्यूज झाले मधल्याचं कारण मोठा स्पॅन होता. 2011मध्ये विचारलं होतं आणि काही माहितीच नव्हतं की असं काही घडेल हे पण माहित नव्हतं. आणि मग मी कॅल्क्युलेट केलं तर मला असं लक्षात आलं की माझं बाळ 4च महिन्यांचं असणार आहे मी जेव्हा जाईन तेव्हा. तर मग आपल्याला जमणार आहे ना हे सगळं. आणि जे कळलं तोपर्यंत त्यांनी सांगितलं की मेलबर्न रिसायटल सेंटरची तिकीट्स सोल्ड आउट आहेत. तर म्हणजे नाही म्हणणं हे सुद्धा प्रोफेशनल नव्हतं. असे किती टूर्स क्लासिकलसाठी येतात हाही एक महत्त्वाचा भाग होता. आणि माझ्या गायनॅकने आणि आईने मला सांगितलं की बिनधास्त होईल त्यातनं, उलट तू फार लवकर बाहेर येशील या सगळ्या फेजमधनं, तर पॉसिबल आहे, तू काळजी करू नकोस, होणार हे. मग मी अगदी नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी प्रत्येक शेवटपर्यंत 9व्या महिन्यापर्यंत योगा विगा करून आणि असं राऊंड्स मारणं आणि सगळं सारखं फिजिकली ॲक्टिव्ह राहून वगैरे असं सगळं प्रयत्न केले. आणि पेन सुरू झाल्यावरती नॉर्मल डिलिव्हरीसाठीच गेले. पण बाळाचं डोकं थोडं मोठं होतं आणि ते पुश करताना त्याचे हार्टबीट्स थांबत होते. म्हणून मला माझ्या गायनॅकनी सांगितलं की सॉरी सीझर करायला लागेल. म्हणून इकडून इकडे देऊन सीझर केलं. मग सीझर झाल्यानंतर 4 महिने होते माझ्याकडे बरोबर. आणि काय झालं होतं की मी 7व्या महिन्यापर्यंत डान्स करत होते. म्हणजे मी परफॉर्म पण केलं होतं प्रेग्नेंट असताना 7व्या महिन्यात. एकदम विगरस नाही पण मीरेचं भजन वगैरे मी 7व्या महिन्यात परफॉर्म केलं होतं स्टेजवरती. तेव्हा माझं पोट पण दिसत नव्हतं. नाही असं काही घडलं नाही. आणि त्यामुळे पण तरी 8वा आणि 9वा महिना आणि डिलिव्हरी नंतरचा 1 महिना असे 3 महिने मी पायात घुंगरू बांधले नव्हते. आणि मला ऑस्ट्रेलियाला 3 ठिकाणी 90 मिनिटाचे एकटीचे परफॉर्मन्सेस, बरं ग्रुप असेल तर तुम्ही एक पाय कमी दिलात तरी कोणाला कळत नाही, मग मला सोलो परफॉर्मन्सेस करायचे होते आणि 3ही ठिकाणी 1.5 तास नाचायचं होतं लाईव्ह म्युझिशियन्स बरोबर 3ही फेस्टिवल्सना. तर मग मी पहिल्या महिन्यात आता काहीच केलं नाही, मी आणि बाळ असंच होतं सगळं. दुसऱ्या महिन्यामध्ये ना मी थोडे 15-15 मिनटं पाय चालवायला सुरुवात केली. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये आणि अभिनयाचं काय करायचं याचा विचार मी फिडिंग करताना त्याला करायचे. कारण त्याला शेवटच्या 15 दिवसात उभे राहिले तरी मला जमणार होतं की मी काय ठुमरी नाचणार आहे, मग मी इथनं अशी जाईन असं करीन. मग हा विचार मग इथेच नाचून बघायचा, असं तो खाली आहे म्हणजे, आणि असं सगळं विचार करायचं. पण मी उभं राहून करायचं नाही. मला काळजी होती ती माझं ताल प्रेझेंटेशन ज्याला सगळं स्टॅमिना लागतो. आणि जेव्हा 3ऱ्या महिन्यामध्ये मी आईकडनं माझ्या घरी आले तेव्हा मी आणि शार्विल, म्हणजे माझ्या मुलाचं नाव शार्विल आहे, आम्ही दोघंच असायचो. तर मला 40 मिनिटं नाचायचं होतं तोपर्यंत हे जे स्टॅमिनावाला पार्ट सगळा. तर मी काय करायचे, आंघोळ करून त्याला असे समोर ठेवायचे आणि त्याच्याकडे बघून म्हणायचे धाकडतं धुमकडतं धाकडतं तकडान कधी कधी धादा दाढी, त्याला वाटायचं मी त्याच्याशी खेळते तो असं करायचा. मग मी ती फ्रेज माझी म्हणून झाली की मी मागे येऊन नाचायचे. तोपर्यंत तो थोडासा रेस्टलेस व्हायचा की परत मी ता दी तक थो दिग नाव धोकडी तक थो ता दी थो दी तक दी तक तक दिग तो असं परत असं खुश व्हायचा. असं त्याला खेळवत खेळवत मी 40 मिनिटं नाचले शेवटच्या त्या महिन्यामध्ये 3ऱ्या. आणि 4थ्या महिन्यामध्ये मला जायला लागलं ऑस्ट्रेलियाला. जाताना त्याला घेऊन जायचं का नाही हा मोठा प्रश्न होता माझ्यापुढे. आणि आईचं म्हणणं होतं नको न्यूज, कारण तिकडे थंडी होती खूप त्या सीझनमध्ये त्यावेळेला जेव्हा जायचं होतं. आणि ती म्हणाली की इथे त्याला बघायला डॉक्टर पण नेहमीचे आमचे आहेत जे जवळ आहेत, माझी सख्खी बहीण आणि आई मिळून दोघं मिळून त्याला सांभाळू शकतात, पण तिकडे तुझ्याबरोबर कोणीच नसेल सांभाळायला आणि ते प्रोफेशनल पण तसं वाटणार नाही. आणि त्याला काही झालं तर तुझं धड परफॉर्मन्सकडे लक्ष लागणार नाही. अजून तसं ते छोटं आहे, पण ते छोटं आहे म्हणूनच त्याला सोडून जाताना मला आई म्हणून काय गिल्टी वाटलं आहे. मी पुण्यापासून मुंबई एअरपोर्टपर्यंत रडतच गेली आहे त्याला जेव्हा सोडलं तेव्हा. आणि किती मी पाप केलं आहे असं मला फील होता. म्हणजे इतकी मी त्याचं, कारण ते 3 महिने फक्त तो मी असं असल्यामुळे ना, मी जेव्हा फ्लाईटमध्ये होते आणि मला मी एक्झॉस्ट पण झाले होते, दमले पण होते या सगळ्या प्रोसेसमधनं झाल्यावर. तर मला झोप लागली होती. झोपून उठले मी म्हणजे पटकन जाग आली आणि बघितलं तर शेजारी बाळ कुठं आहे.
असं मी बघते. मला तरी सुधारलं नाही की फ्लाईटमध्ये मी दोन्ही खुर्च्या रिकाम्या होत्या माझ्या शेजारच्या. मी उठले, मी मागे बघितलं तर मला निखिल माझ्याबरोबर तबल्याला येणार होता आणि जे गाणारे होते ते दोघं तिथे मागे बोलताना दिसले, गप्पा मारत थांबलेले होते. तेव्हा मला रिअलाईज झालं की आपण फ्लाईटमध्ये आहोत आणि बाळ आपल्याबरोबर नाही आहे. सो मी त्या प्रत्येक परफॉर्मन्सला, पहिला परफॉर्मन्स झाला जेव्हा, तेव्हा फुटवर्क 5 मिनटं जेव्हा मधलं झालं तेव्हा मी तबल्याला खूण करते की वाजव म्हणून, आणि मी आत जाऊन फक्त घाम पुसून येते. तरी मी तेव्हा अक्षरशः आपण हाय इम्पॅक्ट बॅच केली असेल किंवा खूप जॉगिंग झालं असेल तर कसं असं खाली करतो ना, तसं मी विंगमध्ये जाऊन केलं होतं. कारण तो इतका तुमचा ड्रेन आउट झालेला असता तुम्ही या एका प्रोसेसमध्ये डिलिव्हरीच्या. त्याच्यानंतर शून्यातनं तुम्ही एनर्जी परत आणायला इट टेक्स टाईम. तुमच्या बॉडीला थोडा वेळ तर पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींना. आणि पण तरी तिन्ही ठिकाणी मला स्टँडिंग ओवेशन मिळालं आणि आय वॉज लाईक मिळाल्यावरती मला रडू पण यायचं. अगं मी तुला सांगते की सिडनीलाच मी झाशीच्या राणीचा गतभाव करते, म्हणजे स्टोरी तिची पोर्ट्रे करते. तर त्याच्यामध्ये एका पॉईंटला मी असं करते की ती किल्ल्यातनं उडी मारल्यानंतर तिने असं सुरक्षित हातांमध्ये बाळाला दिलं आणि मग ती पुढे तात्या टोपे यांच्या सैन्याला जाऊन मिळणार होती. पण अनफॉर्च्युनेटली शी गॉट शॉट, म्हणजे त्याच्या आतच तिला ब्रिटिशांनी गोळी मारली. असा तो सीन होता. तर त्याच्यात मी दरवेळेला ते बाळ सुरक्षित हातांमध्ये ठेवताना ना शेवटचं त्या बाळाला असं बघायचे, पांघरून त्याला घालताना, आणि ते बघता 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 डोळे एका पॉईंटला बंद करून घ्यायचे, निर्धार करायचा आणि त्यांना सांगायचे घेऊन जा त्याला, आणि मग पुन्हा घोड्यावर बसून पुढचं सुरू करायचे. तिथे प्रत्येक वेळेला मला रडायला यायचं, कारण मला माझं बाळ आठवायचं की मी त्याला सोडून गेली आहे. आणि फॉरेनर 2 बायका, गोऱ्या बायका मला नंतर भेटायला आल्या एका शो नंतर सिडनीच्याच, आणि मला म्हणाल्या की वी लिटरली हॅड टीयर्स इन आवर आईज वेन यू गेव दॅट बेबी, यू रेस्क्यूड दॅट बेबी इन सेफ हँड्स. तर मला एवढं छान वाटलं, कारण इमोशन्स युनिव्हर्सल आहेत. कुठल्याही जगाच्या ह्याच्यात आई आईच असते, त्यांना ते इतकं टचिंग वाटलं, हेच माझ्यासाठी खूप होतं. सो प्रत्येक परफॉर्मन्स नंतर घरी आल्यावर मी तेव्हाला तिन्ही त्या परफॉर्मन्स नंतर खूप रडले होते. आणि मग आल्यावरती तर म्हणजे बाळाला घेतलं तेव्हा माझा सगळा हे. पण एक असं पण झालं की त्या ब्रेकमुळे असेल, मी पुन्हा त्याला जेव्हा बघितलं किंवा त्याला सांभाळायचं घेतलं त्याला सांभाळायला, तेव्हा मी जोमानी किंवा मग काय म्हणू आपण की एकदम फ्रेश ह्याच्यामध्ये अजून चांगलं त्याचं करू शकतो. आणि तुला मोटिवेशन पण मिळालं असेल ना त्यानंतर की आपण कॉन्फिडन्स पण वाढला, कॉन्फिडन्स की स्टेजवर जाऊन आपण पुन्हा एकदा प्रूफ करू शकतो, है ना? हो नक्कीच. पण ती एक अशी फेज होती म्हणजे येऊन गेलेली. खरं तर ना, तू आत्ता बोलत होतीस ना ताई, माझ्या अंगावर काटा येत होता. 4 महिन्याच्या बाळाला घरी ठेवून, म्हणजे घराबाहेर जाणं पण मुश्किल असतं, कारण ते बाळ आपल्यावर डिपेंड असतं. आणि तू ऑस्ट्रेलियाला गेलीस. मला तुझ्यातली अभिनेत्री, नृत्यांगणा सगळं बाजूला ठेवून आईची मनस्थिती सांग. एका आईची मनस्थिती काय होती तेव्हा तुझी? तेच मी तुला सांगितलं ना की मी पुण्यापासून मुंबईपर्यंत जी रडली, किंवा प्रत्येक परफॉर्मन्स नंतर स्टँडिंग ओवेशनचा आनंद मला असा वेगळ्या पद्धती, म्हणजे परत आपण नाचू शकतोय, आपल्या सगळे झीज जी झाली शरीराची ती हे करू शकतो ह्याचा होता. पण त्याच्यानंतर सुद्धा रोज रात्री उशीपाशी लाईट ऑफ झाल्यानंतर त्या प्रत्येक परफॉर्मन्स नंतर मी रडले की शर्विल, हे स्टँडिंग ओवेशन तुझ्यासाठी होतं, कारण तू आज गुड बॉय म्हणून तिकडे माझ्या आईबरोबर आणि ताईबरोबर आहेस. गुड बॉय म्हणजे तो बिचारा 4 महिन्याचा होता, त्याला काय माहिती नाही, पण मी तुला सोडून आली आहे. सो ते त्या सॅक्रिफाईसचं हे मे बी त्याला सांगितलं तू हा प्रसंग आता. आणि तो खूपच गुड बॉयच निघाला. म्हणजे मला माहित नाही, मी खरं काही संतांचं वगैरे वाचलेलं नव्हतं प्रेग्नंट असताना वगैरे, अशाने मी सांगते की तो त्या सॉरी आणि थँक्यू याच्यातलाच आलाय एकदम. सौजन्य संस्कार झाले. 7 महिन्यापर्यंत डान्स करत होती. हो अगदी. तो पोटात असताना ते संस्कारच झालेत. हो खरंच तसंच असेल ते. पण मी एक गोष्ट नक्की केली पण की कायम मला माझ्या डान्ससाठी जितका वेळ द्यायला लागतो किंवा डान्समुळे बाहेर जायला लागतं, तर तो छोटा असताना म्हणजे साधारण 5 वर्षाचा होईपर्यंत वगैरे मी बाकीच्यांचं, म्हणजे मी जे पूर्वी नाटक बघायला जायचे, सिनेमा बघायला जायचे किंवा काय, किंवा हॉटेलिंगला वगैरे जर जात असेल, म्हणजे तो त्याचा जन्म व्हायच्या आधी, तर मी ते सगळं टाळलं. म्हणजे त्याला घेऊन गेलं तर इट्स ओके, पण त्याच्याशिवाय मला जिथे कुठे बोलवलं गेलं ना तर मी नाही गेले. म्हणजे मला असं वाटतं की मी जर माझ्यासाठी आईकडे त्याला ठेवून जाते जेव्हा माझा परफॉर्मन्स असतो तेव्हा, तर दुसऱ्या कोणाच्या तरी कलाकृती पाहायला पुन्हा आईकडे ठेवणं किंवा सासूबाईंकडे ठेवणं मला योग्यच नाही वाटत ते. आणि मी त्याला तेवढा वेळ जर नाही तेव्हा देऊ शकत, तर मी जेव्हा आहे तेव्हा दिला पाहिजे, हे एक होतं. मी कधी त्याच्याशी खोटं बोलले नाही. मी जेवढा जाणार असेल तेव्हा किती वेळ जाणार आहे, मला खरंच केवढा वेळ तिथे लागतो
हे सगळं मी त्याला सांगितलं. अगदी छोटा असताना सुद्धा मी जेव्हा घरी रियाज करायचे तेव्हा कधी कधी असा यायचा पायापाशी आणि असं पाय पकडून ठेवायचा माझे, मी घुंगरू बांधलेले असायचे ते. तर मग मी त्याला म्हणायचे की शायरू थांबते मी पाहिजे असेल तुला तर, आणि खेळू का तुझ्याशी? तर तो नाही, नुसतंच पकडले तसं म्हणायचा. तर मग मी त्याला असं सांगायचे की काय ना माऊ, म्हटलं रियाज नाही केला ना तर आईचा परफॉर्मन्स छान नाही होणार, आणि परफॉर्मन्स छान नाही झाला तर आईला कोणी टाळ्या नाही वाजवणार, तर तुला चालेल ना? तर मग तो म्हणायचा नाही आई तू कर, मला तुला लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत, असं करून तो मग बाजूला जायचा. सो असं बोलत त्याच्याशी त्याला ह्या म्हणजे इनडायरेक्टली त्याला ह्या काय म्हणू मी, ह्या माझ्या फील्डचं सिरियसनेस कळला. मी हळूहळू सांगत गेले, का मला एवढं करायला लागतं, का माझा रियाज असतो, का किती ते हार्डवर्क कसं आहे ते, आणि ते कुठली गोष्ट तुम्हाला जर त्याच्या परफेक्शनकडे पोचायचं असेल तर तुम्हाला खरंच त्याच्यासाठी किती मेहनत करावी लागते. कॅमेराच्या पलीकडची शर्वरी कशी आहे नेमकी? गृहिणी आहे ती, कशी आहे? हां, म्हणजे मला असं गृहिणी अगदी नाही म्हणणार मी स्वतःला, कारण मी इक्वल वेळ डान्सला पण देते. सर्वसामान्य आयुष्य. हां हां, खूप ग्लॅमर नाही. नाही नाही नाही, तशी नाही आहे, तशी नाही, अजिबातच नाही. म्हणजे मला असं भाजी आणायला जायला प्रचंड आवडतं. वा, मला अजिबातच ती ब्लिंकिट किंवा ह्याच्यावर मागवायला आवडत नाही, कारण मला ताजी भाजी अशी रोज संध्याकाळी जेव्हा भाजीवाल्यांकडे येऊन बसलेली असते तेव्हा ती नुसती बघायला पण फार आनंद मिळतो. म्हणजे मला ती घ्यायची नसेल तरी सुद्धा जेव्हा ती फ्रेश असते तेव्हा ती कोथिंबिरीची गड्डी असेल, ब्रोकोली असेल, काही म्हणजे हिरवी आणि जी काय ती ढोबळी मिरची असेल, पण ती फ्रेश असतानाचं त्याचं जे एक लुक असतो ना तो मला मिस करायचा नसतो. त्यामुळे मला भाजी आणायला मी जाते, आणि म्हणून मी बिलकुल मेकअप वगैरे मध्ये कधीच नसते, मी अगदी साधी असते, त्यामुळे कोणाला कळतच नाही मी आली आहे कुठे बाहेर. मला ह्याच्यावरती भैयाकडे पाणीपुरी खायला मनापासून आवडतं. सो मी असं स्वतःचं एक वेगळं हे ठेवायचं कधीच प्रयत्न करत नाही. सर्वसामान्यांसारखंच मला राहायला आवडतं. मला असं वाटतं जे काय बोलायचं ते आपल्या कलेतनं बोलावं. त्याच्या पलीकडे एक माणूस म्हणून जगताना तुम्हाला सगळं छान एन्जॉय करता आलं पाहिजे, आणि तुम्ही सगळ्यांसारखेच आहात. म्हणजे नेहमी ॲक्टिंग करणाऱ्या लोकांविषयी पण मला असं वाटतं, मी फार स्वतःला त्याच्यात बघत नाही, काउंट करत नाही म्हणून असेल, पण जसं बँकेतली एखादी गृहिणी म्हणजे एखादी बाई बँकेत काम करत असते तसंच तुमचा हा जॉब आहे, तुम्हाला उलट त्याचे खूप जास्त पैसे मिळतात आणि तुम्ही सगळ्यांना दिसत असता, हे तुम्हाला एक बेनिफिटच आहे त्याचा. बरोबर. पण ती आज मन लावून 100% देऊन तिचं जर काही काम करत असेल रोज 9 ते 5 जाऊन बँकेतली बाई, आणि शिवाय घर सांभाळत असेल, तर तुमचा पण हा जॉबच आहे खरं. तुम्ही ते ग्लॅमर हे येतं त्याच्या बरोबरीने, म्हणून ते तुम्हाला कुठेतरी वेगळ्या लेवलवरती निवडून जातं. पण नाही तर यू आर इक्वल. मला असं नेहमी वाटतं की जे काय ते कामाने तुम्ही जेवढं बोलायचं तेवढं बोला, नंतर काही बोलायची गरज नसते. क्या बात आहे. पण ही मॅच्युरिटी तुला किती मेहनतीनंतर आली आहे यार, का तू अशीच आधीपासून नेहमी फोकस्ड आहे? अशीच आधीपासून, कारण मी तुला म्हटलं तसं की मी माझ्या गुरूंना बघत आले, आणि डान्स तुम्हाला क्लासिकल डान्स तेवढं ते हेच देतं, म्हणजे तुम्हाला ते डेडिकेशन, डिसिप्लिन, डिवोशन, या सगळ्या गोष्टी या डान्समध्ये हे काय म्हणू अशा घट्ट त्याच्याशी जोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते आपोआप तुमच्यात पहिल्यापासूनच, लहानपणापासूनच आपोआप संस्कार येतात. पण तू आपल्या इंडस्ट्रीमध्ये पार्टीज होतात किंवा इव्हेंट्स होतात, मी नाही पाहिलं तुला कधी त्या पार्टीजना. आता मी जातच नाही, इव्हेंट्सना मी परफॉर्म करायला असेल तर मी जाते. एकदा ते ह्याच्यावरती ओव्हरसीज शिप कुठल्या तरी ह्याच्यावरती अवॉर्ड्स होते, एक वर्ष मी परफॉर्म करायला होते. दुसऱ्या वर्षी त्यांनी मला बोलवलं, ते म्हणाले गेस्ट म्हणून बोलवते, असंच त्या अवॉर्ड फंक्शनला परफॉर्म करायला नाही बोलवते. मग मी त्यांना अगदी ह्यांनी सांगितलं की म्हटलं व्हेरी सॉरी, पण नुसतं बघायला बाकीच्यांचे परफॉर्मन्सेस येण्यात आणि 15 दिवस तिथे त्या क्रूजवर राहण्यात मला इंटरेस्ट नाही. मला परफॉर्मन्स करायचा असेल तर मी नक्की येते, पण नुसतं जर असेल तर व्हेरी सॉरी, पण मला प्रायोरिटीज माझ्या वेगळ्या आहेत, तर मी नाही आले तर चालेल का? बात यार, फक्त जस्ट रिलेशन डेव्हलप करूया वगैरे म्हणून कधीच नाही. तुझी फ्रेंड कोण आहेत इंडस्ट्रीमधले, बेस्ट फ्रेंड किंवा तुझे फ्रेंड्स, का यू नो पीपल? फ्रेंड्स असं काही नाही, सर्कल? हां, म्हणजे आय नो पीपल अँड आय एम गुड विथ एव्हरीबडी. नाही सर्कल वगैरे असं काही नाही आहे माझं, काही नाही आहे, पण आय एम गुड विथ एव्हरीवन. पण असं क्लोज फ्रेंड किंवा असं काहीच नाही आहे कोणी. बेस्टी नाही आहे इंडस्ट्रीतलं? नाही कोणी बेस्टी नाही. वाव, कसं काय?
कारण मी तेवढी इंडस्ट्रीत राहिलेच नाही ना. तू डान्समधलं विचारशील तर मी तुला भरपूर नावं सांगेन ओके. माझ्या क्षेत्रातले, पण इंडस्ट्रीमध्ये मी तशी मी फक्त कामापुरतीच कायम जाऊन आली आहे. त्याच्यामुळे इनफॅक्ट म्हणजे हे अवॉर्ड फंक्शन्सना मी परफॉर्म केल्यावर सुद्धा मी रात्री जर तो 10ला संपला तर 10ला लगेच गाडीत बसून पुण्यातच येते. आणि त्याच्या आधी जेवढं रिहर्सलला एक दिवस आधी यायचं असेल तेवढं, म्हणजे जेवढं कमी त्या ह्याच्यात राहता येईल आणि जेवढं कामापुरतंच राहता येईल तेवढंच करत आले. वाव. पण आत्ता ताई गिव्हन अ चान्स, म्हणजे आता जर संधी मिळाली तर तुला कुठल्या प्रकारचा चित्रपट करायचा आहे? मी म्हटलं तसं मला खरं तर गाईडसारखा करायचा आहे. कारण आता झनक झनक पायल बाजी वगैरे सारखे पिक्चर बनतील असं काय मला माहिती नाही डान्स बेस्ड, पण डान्स बेस्ड पिक्चर करायला मला मनापासून आवडलं असतं. अजून मी फार त्याच्यामध्ये तसा विचार केलेला नाही आहे, पण आता माझं एज आणि हे बघता जर मी विचार केला तर मला एखादा असा स्प्लिट पर्सनॅलिटी वगैरे असा असलेला वगैरे पण करायला आवडेल. पण तुझ्याकडे बघून मला जाणवते एज इज जस्ट अ नंबर. नाही नाही, तरी सुद्धा असतं की ते स्क्रीनवर कॅमेराचं कळतोच, कॅमेरा लपवत नाही. बिनधास्त. आपण सुरुवातीपासून या चित्रपटाविषयी खूप बोललो. इंडस्ट्रीमध्ये ना आपल्याला छान छान अनुभव यायचा, चांगले वाईट दोन्ही प्रकारचे असतात. काही आपण आपल्याकडे ठेवतो, काही आपण सोडून देतो. मला सांग तुझ्याबद्दलचा एखादा असा अनुभव किंवा तुझ्या या जर्नीमधला एखादा किस्सा जो तू स्वतःकडे मुद्दामून बांधून ठेवला आहेस तुझ्या गाठीशी, या अभिनय क्षेत्रातलाच सांग, तर तो कोणता आहे? मी नावं नाही घेणार कुठली. एक हिंदी फिल्म केली मी आणि मराठी दिग्दर्शक होते त्याचे. त्या फिल्मच्या वेळेला बिग बजेट फिल्म आहे, सगळे स्टारकास्ट म्हणजे अशी होती आणि मला शिकायला खूप मिळेल म्हणूनच मी हो म्हटलं होतं त्या गोष्टीला. पण काय झालं होतं ना की फिल्म सिटीत सेट लागला होता आणि जे मेन लीड करणारे होते त्यांच्या सगळ्याच डेट्स मागितलेल्या होत्या. असं नव्हतं की त्यांची डेट नाही म्हणून नाही किंवा काय असं. तर मग मला वेळेचं नियोजन त्यांना का नाही करता आलं माहीत नाही, पण आठवडाभर मी त्या आरे कॉलनीमधल्या त्यांनी जे बुक केलेले होते हे आमच्यासाठी फ्लॅट्स असे, तर तिथे मी आठवडाभर एकही सीन न देता नुसती बसून होते. म्हणजे रोज सांगितलं जायचं की उद्या शूट आहे, मात्र आज नाही आहे, पण उद्या पहाटे 5लाच हे कॉल टाईम आहे. मग तुम्ही पुण्यालाही येऊ शकत नाही, कारण आता पहाटे 5लाच आहे म्हटल्यावरती आज मी कधी जाणार पुण्यात आणि मग रात्री लगेच कशी येणार किंवा काय हे समजायलाच आधी सकाळचे 7 वाजून गेलेले असतात. बरं आपण म्हणतो ठीक आहे मग उद्या आहे तर मग आता राहतं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी 5ला परत मेसेज येतो सॉरी आज तुमचं शूट होणार नाही आहे, उद्या होईल. तर माझा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, की मला असं नाही जमत मला की आय एम गेटिंग पेड फॉर ईच अँड एव्हरी डे ना. माझे जेवढे दिवस मागितले तेवढं काय करतायत, पैसे मिळणारच आहेत. मग काय नाही घेतलं शूट तर झालं, त्याच्यात काय आहे, आपण आराम करूया, आपण मुंबईत मस्त हिंडूया, सगळं करूया. मला ना ते आतनं खातं की अरे मी रियाज न करता तुमच्याकडे आली आहे, त्यांना काहीच पडलेलं नाही, मग नको येऊ म्हणतील ते मला. पण मला आतनं ते हे होत राहतं की अरे, आणि तेव्हा रोहिणीताई होत्या, त्या शी पास्ड अवे इन 2008, पण तेव्हा त्या होत्या आणि त्यांच्यासमोर बाकीच्या सगळ्या माझ्या कलिग्स डान्स करत होत्या आणि मी इथे या शूटसाठी आले होते. सो मला असं त्रास व्हायचा की तिकडे आज काय चाललं असेल, सकाळभर 4 तास काय नाचले असतील सगळे आणि माझं इथे काहीच होत नाही. आणि असं करत 1 दिवस 2 दिवस तुम्ही समजू शकता, मोठं फिल्म असेल तर 2-3 दिवस समजू शकता, 7 दिवस नाही ना समजू शकत. सो असं झालं आणि मला समाव मी नाही रमले त्या हिंदी माहोलमध्ये. मराठीमध्ये तसं घडत नाही, पण हिंदी माहोलमध्ये किंवा मला तरी असं हे नाही झालं की इट वॉज सफोकेटिंग फॉर मी, की असं प्रत्येकाचे वेगवेगळे काय म्हणू आपण युनिट्स असल्यासारखं, की मेन लोकांचं त्यांचं बघणारे वेगळे, एकदम खालच्या म्हणजे फराह खान कोरिओग्राफर होत्या आणि त्यांच्या सगळ्या डान्सर्ससाठी पण त्यांचा एक बॉय होता जो सगळ्यांचं मिळून बिडी पाणी बघायचा, व्हॉटेवर जे असेल ते. पण हे मधले जे कॅरेक्टर रोल्स करणारे सगळेजण होते त्यांना कोणी काही विचारायलाच नव्हतं. आणि असा ट्रीटमेंट द्यावी असं त्या मेन लोकांनाही वाटलं नसेल, त्यांच्यापर्यंत ते पोचतच नसेल की खाली काय चालतंय. असं पण असेल की मधल्या लोकांना काही वाटत नसेल की ह्यांना एवढं महत्त्व द्यावं किंवा हे कोण आहेत असे. पण लेकाने कुठल्या फील्डमध्ये जावं असं वाटतं तुला, आई म्हणून? नाही, त्यांनी त्याचंच ठरवावं असं मला वाटतं. तो आता 7वीत आहे, 12 वर्षाचा आहे आणि तो ओरिगामी फार छान करतो. आणि ओरिगामी तोपर्यंत म्हणजे खरं तर लॉकडाऊनमध्येच काय करायचं म्हणून यूट्यूबवरती त्याला मी जस्ट इंट्रोड्यूस केलं
आणि मला वाटलं ते 2-3 महिन्यापुरतं टिकेल ती गोष्ट आणि मग विसरून जाईल तो. पण आता तो ऑलमोस्ट 5 वर्ष ओरिगामी रिलिजियसली करतो आणि खूप कॉम्प्लेक्स फोल्ड्स करतो. आणि ओरिगामी म्हणजे नो कटिंग नो पेस्टिंग. आणि मला तोपर्यंत ओरिगामी म्हणजे फक्त बोट आपण जी बनवतो, विमान बनवतो तेवढंच माहिती होतं. आणि आता हा मुलगा माझा स्वतःचे डिझाईन्स करायला लागलाय. जॅपनीज लोकांचं तर बघतो, पण त्यांनी स्वतःच्या डिझाईननी मारुती तयार केला, त्याच्यानंतर गणपती केला ओरिगामीमध्ये. आणि 2 कलर डबल कलरमध्ये, म्हणजे सिंगल पेपर सिंगल फॉईल, पण एक साईड सपोज ऑरेंज आणि एक साईड गोल्डन आहे. तर मारुतीमध्ये त्यांनी गदाबरोबर त्याची ती अशी येते, ती गोल्डन येते, कारण नो कटिंग नो पेस्टिंग आहे. मुकुट गोल्डन आणला, म्हणजे हे स्वतःचा विचार करून थिंकिंग करून तो आधी त्याच्याकडे जो टॅब आहे त्याच्यावरती एक ॲप आहे, त्याच्यावर तो आधी त्याचं हे करतो, क्रीज पॅटर्न ठरवतो, असं होणार आहे. आणि त्याला दिसतं त्याच्यात की आई इथे हात होणार आहे, तो मला दाखवतो. तो क्रीज पॅटर्न इतका कॉम्प्लेक्स असतो मला कळत नाही, पण तो म्हणतो इथे शेपूट आहे, इथे पाय येणार आहेत. आणि मग तो फोल्डिंग सुरू करतो ॲक्च्युअल पेपरचं. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली ओरिगामीला काही एवढं अजून हे नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे, अवेअरनेस नसल्यामुळे ह्याच्यामध्ये पेपर्स जे मिळतात तर ते 15x15चे स्टँडर्ड ओरिगामी पेपर सगळीकडे मिळतात स्टेशनरीच्या दुकानामध्ये. ह्याला तेच चालत नाही. आता हा कॉम्प्लेक्स करतो, त्याला मोठं शीट लागतं. सो त्याच्यासाठी तो मग त्यांनी स्वतःचंच ह्याच्यावर शोधलं आहे यूट्यूबवरती बघून, आणि हे सगळं मिथिल सेल्युलस नावाचं एक सोल्युशन आणून तो ते पेपर्स तयार करतो स्वतःसाठी, घरी तयार करतो. पतंग ज्याच्यापासून बनतो ते जे कागद थिन असतात त्याची फोल्ड राहत नाही, पण त्याला तेवढं GSM म्हणतात त्याला, त्या थिकनेसला तेवढा लागतो. त्यामुळे मग तो ते 2 पेपर प्रोसेस करतो घरी. मग त्याचा 1 दिवस नुसता त्याची फोल्ड काढण्यात आणि हे करण्यात तो वाळवण्यात जातो. मग त्याला हवं ते दुसऱ्या दिवशी तो फोल्ड सुरू करतो. पण असं करून तो आता काहीही बनवू शकतो. मला आठवत नाही मी 12 वर्षाची असताना काय करत होते यार. एवढं टॅलेंट आहे आत्तापासूनच. आणि पेशन्स आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे त्या छोट्या छोट्या फोल्ड्समध्ये, ॲक्युरसी आहे, मॅथमॅटिक्स आहे. सो मला आणि निखिललाही दोघांनाही वाटतं की त्याला काहीच तबला पण इंटरेस्टिंग वाटत नाही आणि डान्सही वाटत नाही, पण इट्स ओके, वेगळंच आहे, एकदम वेगळं आहे. आणि ही इज व्हेरी हॅपी विथ इट. म्हणजे त्याचं ते मेडिटेशन असल्यासारखंच आहे आणि 5 वर्ष करतोय तो. सो वी आर हॅपी की त्याला असं काहीतरी करावं. स्ट्रिक्ट आहेस का शांत? खरं हा प्रश्न तू त्यालाच विचारायला पाहिजेस. पण नाहीये मी स्ट्रिक्ट, अजिबातच स्ट्रिक्ट नाहीये. नाही. पण मी म्हटलं तसं की संस्कार आईकडनं, माझ्या वडिलांकडनं बघत आलेले. वडिलांना किर्लोस्करच्या मोठ्या पोस्टवरती बघितलं आहे. फेरसचे MD झालेले, मॅनेजिंग डायरेक्टर, म्हणजे लास्ट पोस्ट असते तसं झालेलं बघितलं. तरीसुद्धा त्यांनी कधी पण कंपनीकडनं मिळणाऱ्या कुठल्याही फॅसिलिटीजचा गैरउपयोग नाही केला. म्हणजे त्यांच्या कंपनीकडनं त्यांना जेव्हा गाडी यायची, गाडी ड्रायव्हर त्यांच्यासाठी होता, तो गाडी ड्रायव्हर आम्हाला कधीच कुठे शॉपिंगला घेऊन नाही गेला, आईला आणि मला. आम्ही त्याला तेव्हा रिक्षानेच गेलो, कारण ती कंपनीची गाडी आहे आणि ती त्याच्यासाठी आलेली आहे. सो हे बघत आली आहे मी. म्हणजे हे जस्ट एक एक्झाम्पल देते मी तुला. पण मिळणाऱ्या बेनिफिट्सचा ज्या गोष्टीसाठी दिल्या त्याच्यासाठीच वापर. आणि हे मी त्यांना पहिल्यापासूनच त्यांचं कसा ग्रोथ त्यांची होत गेली आणि त्यांनी काय त्याच्यासाठी कष्ट घेतले ते पाहत आली आहे. म्हणून पण असेल, पण ते माझ्यामध्ये आले आहे तसेवाले संस्कार वडिलांकडनं जे आलेले ते. आणि ते इनडायरेक्टली माझ्या मुलामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधनं येतात. म्हणजे आय मेक इट अ पॉईंट, मी जरी रागवत नसले तरी कोणी त्याला काही चांगलं पाठवलं असेल, आता ओरिगामी एवढं करतो म्हणून काही जण पाठवतात त्याला की हे आम्हाला ओरिगामीचं सापडलं, शार्विलची आठवण आली म्हणून व्हॉट्सअपवर पाठवतात. तर ते बघितल्यावरती त्याच्यासाठी ते कधी कधी खूप बेसिक असतं, पण मी त्याला सांगते की त्यांना एक मेसेज करून सांगशील आवडलं म्हणून. हे एक एक्नॉलेजमेंट पाहिजे, दिली गेली पाहिजे. कोणी काही गिफ्ट दिलं तर तुला आवडो पण थँक्यू आणि किती दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू असं म्हणताच आलं पाहिजे आपल्याला. सो हे आपोआप सांगितलं गेल्यामुळे तो घडत जातोय तसं असं वाटतं मला. क्या बात यार ताई. म्हणजे तुझ्याशी एवढ्या वेळ गप्पा मारल्यानंतर ना, कलेची सेवा करणं काय असतं किंवा ती किती प्रामाणिकपणाने केली पाहिजे हे आज मी माझ्याकडे ठेवणार आहे या एपिसोडमधनं. पण थँक्यू सो मच. खरं तर तू वेळ दिलास आणि इतक्या छान कॅन्डिड गप्पा माझ्याबरोबर मारल्यास. मी कधी इमॅजिनच नव्हतं केलं की अशा प्रकारे मी तुझ्याबरोबर गप्पा मारू शकते किंवा आपला हा इंटरव्ह्यू होईल. कारण असं असतं ना की चित्रपट केला झालं, तू तुझ्या एका वेगळ्या कामात रमली आहेस किंवा आता द्यावा का इंटरव्ह्यू, कदाचित हा प्रश्न तुलाही पडला असेल की का द्यावा,
बट तू त्याच्यासाठी हो म्हणाली. दर्शना एकच सांगते फक्त की ह्या सगळ्या बोलण्यात मी हे सांगायचं विसरून गेले की मला वाटतं की तुम्ही खरंच जे काय प्रोफेशन निवडाल त्याच्यात मग तुम्ही हे पण करावं वाटतं, धरसोड नाही केली आणि 100% दिलं ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये खरंच काहीतरी फ्रुटफुल हे मिळतच राहतं. संगीत नाटक अकादमीचा मला नॅशनल अवॉर्ड आहे डान्ससाठी, उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार दिल्लीकडनं. आणि त्या लोकांना बिलकुलच माहित नव्हतं की शर्वरी जमानीसने बिंदास केलाय का कायद्याचा बोला केला. म्हणजे पॅनलिस्ट असतात तिथे 5-6 आणि महाराष्ट्राचे कथक हे नाही आहे मी म्हटलं तुला तसं शैली. आणि असं असताना अख्ख्या भारतातनं एकालाच दरवर्षी मिळतं ते. आणि ते जेव्हा मला मिळालं आणि माझ्या गुरूंच्या हयातीत मिळालं तो सगळ्यात परमोच्च आनंद माझ्यासाठी होता की आपली एक स्टुडंट नॅशनल लेवलपर्यंत रेकग्निशन मिळवू शकली, हे मी त्यांना त्याचा आनंद देऊ शकले. सो हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती जेव्हा डान्ससाठी नॅशनल, कारण ते फक्त डान्सच्याच कॅलिबरवर मिळालं. आणि बेस्ट पार्ट वॉज की जेव्हा फेलिसिटेशन होणार होतं त्या दिवशी तुम्हाला 1 तास नाचायचं होतं म्युझिशियन्सबरोबर. सो ज्यांच्या आयब्रोज वर झाल्या असेल की अरे ही कोण एकदम पुण्याची आहे की आम्ही दिल्लीत एवढ्या नाचतात, जयपूरला नाचतात, कारण दिल्ली जयपूर कथकचं माहेरघर म्हटलं जातं. तर ही पुण्यातल्या मुलीला मिळालं ही कोण आहे असं जेव्हा लोकांचे आयब्रोज वर झाले असेल त्यांना उत्तर होतं, कारण तुम्हाला नुसतं ट्रॉफी घ्यायची नव्हती, तुम्हाला नाचायचं होतं 1 तास तिथे. सो ते तुम्ही उत्तर म्हणजे मला ते फार छान वाटलं की तुम्ही प्रूव्ह करू शकत होता की वाय आय डिझर्व दिस. सो तसंही माझ्याकडनं घडलं. सो त्याचा एक वेगळा मला आनंद आहे. जे मी म्हणाले की कलेची सेवा, खरंच यार ताई खूप मस्त वाटलं मला. आणि एंड नोट करूया ती आत्ता माझं आणि माझ्या नवऱ्याची एक पॅशन आहे. कविराज भूषणाचे आम्ही खूप सारे छंद मुखोद्गत केलेत, पाठ केलेत. कविराज भूषण यांनी शिवाजी महाराजांची सगळी महती सांगणारी काव्य लिहिलेत आणि ना त्याला फार सुंदर अशी मेलडी आहे, छंद आहे, जो तुम्हाला आपल्या सगळ्यांना फक्त एकच माहिती आहे, जो राजा शिवछत्रपतीचं टायटल सॉन्ग अजय अतुलने फार सुंदर कंपोज केलेलं. इंद्रजिमी जंबपर बाळव जो अंबपर रावण सदंबपर रघुकुलराज है, पवनवरी बाहपर संभुरती नाहपर जो सहस्त्रबाहु पर राम द्विजराज है, दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है, तेज तमांस पर कान जिमिकंस पर यो मलेच्छ बंस पर शेर शिवराज है. तर हे सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्याच सारखं एक जाणारं अजून एक आहे, पण मी त्याचा अर्थ सांगते. खूप लोकांना इंग्रजीमीचा पण अर्थ माहीत नसतो, नुसतंच ते माहिती असतं हे केलं गेलंय म्हणून. पण त्याचा दुसऱ्याचा अर्थ आधी मी सांगते. सक्र-जिमी सैल पर अर्कतम फैल पर बिघन की रैल पर लंबोदर लेखिये. सक्र-जिमी सैल पर म्हणजे इंद्र जसा पर्वतावरती, अर्कतम फैल पर म्हणजे प्रकाश जसा अंधारावरती, आणि बिघन की रैल पर लंबोदर म्हणजे विघ्नांवरती जसा श्री गणेश. राम दसकंद पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधू पर कुंभज बिसेके. राम दसकंद पर राम जसा रावणावरती, भीम जरासंधावरती, भीम जरासंध नाही राम दसकंद पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधू पर कुंभ. अगस्त्य ऋषींनी एका अचमनात सागर गिळून टाकला होता. तर भूषण जो सिंधू पर कुंभज बिसेखे. हर जो अनंग पर म्हणजे शंकर जसा कामदेवावरती, गरुड जो भुजंग पर गरुड जसा नागावरती, कौरव के अंग पर पार्थ भी पेखिये म्हणजे कौरवांवरती पार्थ म्हणजे अर्जुन. आणि बाज जो विहंग पर, बाज म्हणजे ससाणा जसा इतर पक्षांवरती, सिंह जो मतंग पर सिंह जसा हत्तीवरती, तसं म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखील म्हणजे तसे म्लेच्छांवरती वरचढ शिवाजी महाराज. असं आहे. सो मी छोटासा इनॅक्ट करून तुला दाखवते. मी तुला सांगणारच होते. कमाल. सक्र-जिमी सैल पर अर्कतम फैल पर बिघन की रैल पर रंबोदर लेखिए. राम दसकंद पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधु पर कुंभज पिसेखिए. हर जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पारद जो पेखिए. बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखिए. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप मस्त. आणि मला मी तुला ॲक्च्युली सांगणार होते माहिती की ताई मला काहीतरी परफॉर्म करून दाखव, पण हे खूप सुंदर आहे, मला फार आवडलं. आणि थँक्यू यार, खूप थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. तू मस्त तुझ्या नृत्याची ही कला जोपासतेस, तू सेवा करतेस, तुझ्या म्हणूया एका आवडीची तुझ्या कलेची तू सेवा करतेस. ऑल द व्हेरी बेस्ट त्यासाठी. आणि ये लवकर चित्रपट कर आणि आपण त्या निमित्तानं गप्पा करायला तयारच आहे. मला बोलवायला पाहिजे, कोण बोलवतील लवकर बोलवतील तुला. भेटूया आपण त्या निमित्तानं. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच दर्शना. इट वॉज लवली टॉकिंग टू यू. थँक्यू सो मच. बाय.